मध्ये आम्हाला त्यांनी त्याचा अध्ययन आम्हाला दाखवलं का काय त्याचा विषय काय होता करून. आणि आज जे आम्ही पहिला पत्र याचा पहिला आणि दुसरा वचन वाचून त्याच्यात अध्ययन करणार आहे. आम्हाला पास्टर मंगेश त्याच्यामध्ये घेऊन जाणार आहेत. जैसे कि हमने गए टाइम देखा कि पास्टर नेतन ने हमें पहला तीमुथियुस, दूसरा तीमुथियुस और तीतस का पुस्तक में हमें ले गए और उसके बारे में हमको विचार किया, उनके बारे में बताया, उनके बारे में हमने प्रश्नों को भी देखा और बहुत आनंद आया उस समय पे हमें मिलके। और ये समय पे भी जब हम पहला तीमुथियुस का पत्र पढ़ेंगे, उसका वचन को पढ़ेंगे और पास्टर मंगेश में उसमें अगुवाई करेंगे। इसके पहले मैं चाहूंगा कि ब्रदर ज्ञान, कैन यू हियर मी? यस ब्रदर। हाँ, जरा आपकी आवाज में परमेश्वर की स्तुति करेंगे और पास्टर मंगेश के लिए और हमारे यहाँ पे आए हुए पास्टर सभी के लिए प्रार्थना करेंगे। श्योर, आइए प्रार्थना करेंगे। परमेश्वर पिता, हम धन्यवादित हैं आज के इस सुंदर दिन के लिए। धन्यवाद देते हैं प्रभु, क्योंकि आप धन्यवाद के योग्य हैं। धन्यवादित हैं क्योंकि आप परमेश्वर हैं और हम आपको इसका धन्यवाद देते हैं जो आपने हर पल पे हमारे जीवन में किया है। इवन ऐसी विषम परिस्थिति हम करके आपकी आराधना और वंदना कर सकते हैं। और हमारी प्रार्थना है पिता की विशेष करके आज के दिन के लिए, जब हम लोग प्रभु अलग अलग रीति से आपकी आराधना करते हैं, चाहे वो प्रभु आपके वचन को सुनने के द्वारा, आपस में संगति करने के द्वारा। हमारी प्रार्थना है पिता कि आप हमें अपनी उपस्थिति से भरिए और होने दीजिए कि जो कुछ आपके वचन से प्रचार किया जाता है, प्रचार करने वाले वक्ता को भी हम आपके हाथ में सौंप देते हैं। आप उनके द्वारा हमें से हर एक से बोलिए और बातचीत करिए। और प्रभु इसी रीति से भाई डैनी जब लीड करते हैं, आप उनके साथ होइए और हर एक पार्टिसिपेट को प्रभु हम आपके ऊपर आपकी उपस्थिति मांगते हैं और इसी दिन की प्रार्थना के साथ में इस पूरे समय को आपके हाथ में सौंप देते हैं। यीशु मसीह के नाम में मांग लेते हैं, आमीन। आमीन, आमीन। थैंक यू ब्रदर ज्ञान, धन्यवाद ब्रदर ज्ञान। फिर से एक बार सभी पास्टरों का मैं यीशु मसीह के नाम में स्वागत करता हूँ। परत पुन्हा एकदा सगळे पालक जे इकडे झूम मध्ये आलेत, सामील झालेत, त्यांचा येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमचं स्वागत करत आहे। आणि आपले बायबल मध्ये आपण पहिला तीमुथियुसचा पहिला पत्र याचा पहिला आणि दुसरा वचन आपण पहिला वाचूया आणि नंतर मी तुम्हाला 2-3 गोष्ट बोलणार आहे, म्हणजे बोलणार आहे। नंतर आम्ही पास्टर मंगेश कडनं ऐकूया काय ते आम्हाला त्याचा उद्देश देणार आहे करून। पहिला तीमुथियुसचा पहिला पत्र, पहिला आणि दुसरा वचन मी वाचणार आहे तुमच्यासाठी। हम अपने बाइबल में पहला तीमुथियुस का पहिला पत्र, पहिला और दूसरा वचन को देखेंगे। आपल्या तारणारा देव आणि आपली आशा ख्रिस्त येशू यांच्या आज्ञाने ख्रिस्त येशूच्या प्रेषित पौल याच्याकडून विश्वासातील माझा खरा पुत्र तिमोथीला देव जो पिता आणि आपल्या ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो। ये अभी मैंने जो अभी पढ़ा, ये जरा मी वाचलं पहिला तीमुथियुसचा पहिला आणि दुसरा वचन, ये आम्ही पास्टर मंगेश कडून ऐकून घेऊया। आणि जे कोणाकडे ते प्रश्न असेल, तुम्ही ते प्रश्न लिहू शकता आणि नंतर पास्टर मंगेशचा एकदा आम्हाला जे अध्ययन देणार आहे ते संपलं तर आम्ही पास्टर मंगेशला आपण एक एक करून प्रश्न विचारूया। आणि कोणाकडे प्रश्न असेल ते चॅट मध्ये लिहू शकतात, नाहीतर एक एक करून आम्ही प्रश्न पास्टर मंगेशला विचारू शकतो। पास्टर मंगेश, आता तुम्ही पुढे नेऊ शकता। आप परिचय देना चाहते हैं ब्रदर उसका, जो किताब है उस किताब का? ओके, यू वांट मी टू गिव? ओके, आई विल गिव। ओके, जसे की आता आम्ही बघतोय का आम्ही पहिला तीमुथियुसचा पहिला पत्रामध्ये आहे आणि पहिला प्रश्न तर हेच यायला पाहिजे आपल्या मनामध्ये का हे पत्र कधी लिहिलंय, कुठल्या सण मध्ये लिहिलं गेलं हे पत्र, कब लिखा गया ये पत्र। तीमुथियुस का जो पत्र है ये कब लिखा गया?
पहला हम देखते हैं, अगर तिमोथियस का पहला पत्र तिमोथियस ने सन यीशु क्रिस्त के पुनरुत्थान के बाद में 64 एडी 64 एडी में लिखा गया ये पत्र। और जैसे कि हम देखते हैं कि पॉल ने ये पत्र कहाँ से लिखा, कुठून हे पत्र लिहिलं गेलं त्यांनी? कोण आहे का इकडे उत्तर देऊ शकतं का? मॅसेडोनिया. आणि कुठे होते ते? या मॅसेडोनिया. ऍक्च्युली ते रिलीज झालेले प्रिझन मधून हम्म. आणि तिकडनं मग तिकडं येऊन पत्र लिहिलं गेलेलं तिमोथीसला. येस येस. आणि कारण आता आपण आता दोन बघितलं का कधी लिहिलं गेलाय आणि कुठे होते पौलुस तेव्हा लिहिलं गेलं हे पत्र. आणि मग नंतर आम्ही अजून एक बघूया का ये उद्देश काय आहे पत्र लिहिण्याच्या पाठी, उद्देश काय? हे पास्टरल एपिसोड आहे, हे पत्र पाळक लोकांसाठी लिहिलं गेलंय. पाळक कसं राहावे, पाळक कसं चालावे, त्यांचं चर्च लोकल चर्च कसं राहावे, कसं आदरण आणि कसं वागावे आणि कसं चालावे, त्याच्यासाठी हे पत्र तिमोथीसला, खास तिमोथीसला लिहिलं गेलंय. आणि याच्यामध्ये आम्ही दोन अजून प्रश्न बघू शकतो का, खास करून जसं का तिमोथीसला पौलुस बोलत आहे का तू माझा खरा पुत्र आहे. का तो असं बोलतोय का खरा पुत्र आहे का? हा, कोण बोलत आहे? ओके, मी आता प्रश्न मांडतोय सगळ्यांसमोर. आम्ही पास्टर मंगेशकडनं ऐकूया आणि नंतर परत ते प्रश्न परत घेऊया. पास्टर मंगेश क्लिअर झाल्यानंतर परत प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर चांगलं आहे, नंतर अंतमध्ये आम्ही परत प्रश्नाचं उत्तर घेऊया. तर प्रश्न असं आहे, पौलुस कुठून कधी लिहिलं गेलं पत्र, कुठं होता पौलुस तेव्हा लिहिलं गेलं हे पत्र, काय उद्देश आहे पत्र लिहिण्याचं कारण आणि कशासाठी, म्हणजे थीम, मेन मुख्य उद्देश काय, विषय काय पत्र लिहिण्या पाठीमागे, आणि याचा मुख्य आउटलाईन सारांश, व्हॉट यू कॉल आउटलाईन इन मराठी? रूपरेषा. तर हे पत्राचं रूपरेषा काय आहे, हे सगळं खूप सारे प्रश्न आहेत पास्टर मंगेश. माझी विनंती आहे का तुम्ही आता सुरुवात करूया, आपण नंतर हे प्रश्न परत. ओके, राईट. थँक्यू ब्रदर डॅनी. धन्यवाद देतो मी आपल्या महान परमेश्वराला ह्या वेळेत, आणि मी आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो. सर्वजण प्रार्थना करत आहेत आणि देव आपल्याला या दिवसांमध्ये त्याच्या सत्यामध्ये घेऊन चाललेला आहे, त्याची कृपा पुरवत आहे. मी विनंती करतो, तुमचे जे ऍप आहे ते म्यूटच ठेवावे, जेणेकरून जे स्पीकर आहे त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ब्रदर डॅनियल, थँक्यू त्या परिचयाबद्दल, जो परिचय तुम्ही दिलेला आहे. नक्कीच हे पत्र पौल त्याच्या पहिल्या इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवासानंतर हे पत्र लिहित आहे. म्हणजे जी वेळ दिलेली आहे ती जवळपास 63-64 इसवी सन 63-64 ही तारीख दिल्या जाते स्कॉलर्स द्वारे. आणि जे ठिकाण आहे ते मासेदोनिया आहे. आणि उद्देश जो आहे तो आपण आपल्याला पहिले तिमोथी अध्याय 3 मध्ये स्पष्ट रीतीने शिकायला भेटतो. उद्देश अध्याय 3 आणि वचन 15, 14 आणि 15, तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे. स्पष्ट रीतीने वचन 14 जे आहे आपल्याला शिकवित आहे. आणि वचन 15 मध्ये सांगितलेलं आहे, तरी मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात, म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. सत्याचा स्तंभ व पाया, जिवंत देवाची मंडळी, यामध्ये कसे वागले पाहिजे याकरिता तो लिहित आहे. तर हा उद्देश आपल्याला स्पष्ट रीतीने इथे पाहायला भेटत आहे. पाळकी पत्र हे शीर्षक जवळपास 1700 शतकामध्ये ह्या
पहिले तिमोथी, दुसरे तिमोथी आणि तितास पत्र, ह्या 3 पत्रांना हे शीर्षक 17व्या शतकामध्ये भेटलं, पण त्या अगोदर ह्या पत्रांना पाळकीय पत्र म्हटलेले नाहीत. तर आपण पाहूया की हे काय केवळ पालकांसाठीच आहे का, की संपूर्ण मंडळीसाठी आहे. ह्या ठिकाणी यू हा जो शब्द वापरलेला आहे ग्रीक भाषेमध्ये, तू अध्याय 6 मध्ये आणि अध्याय 1 मध्ये, तर नक्कीच हे पत्र त्या तरुण सेवकाला तिमोथेला लिहिण्यात आलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी प्लुरल यू म्हणजे काही जागी ह्या पत्रामध्ये अनेक वचनी तुम्ही हा शब्द सुद्धा वापरलेला आहे. तर हा शब्द त्या तरुण सेवकाला मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलेला आहे. त्याच प्रकारे यामधील जो मजकूर आहे तो सर्वच विश्वासणाऱ्यांना आणि सर्व मंडळीला लागू आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. केवळ पाळकीय पत्र याकरिता याला म्हटल्या गेलेलं आहे. याचं कारण हे आहे, कारण की त्या तरुण सेवकाला इफिस इथे पौलाने नेमलेलं होतं आणि ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे पौलाचा प्रतिनिधी म्हणून त्याला त्या ठिकाणी कार्य करायचं होतं. त्या ठिकाणी वडिलांची नेमणूक करायची होती. मंडळीमध्ये कसे वागले पाहिजे, पौल हे त्याला स्वतःला सांगत आहे कसे वागले पाहिजे, आणि तिमोथेद्वारे मंडळीला सुद्धा सांगत आहे की मंडळीमध्ये कोणत्या गोष्टी हवे, कोणते सिद्धांत हवे आणि कोणत्या सिद्धांतावर विश्वास ठेवले पाहिजे. आणि वेगवेगळे मंडळीमधले जे गट आहेत, वडील, स्त्रिया, विधवा, तरुण, त्यांना सुद्धा मार्गदर्शन म्हणून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. तर थोडक्यामध्ये आपण याचा परिचय पाहिलेला आहे. आपण आता संदर्भामध्ये जाऊया. 2 वचन जे आहे, ऍक्च्युली बंधू मारिओ पीटर्स मुंबई यांच्याकडे हा शास्त्रभाग दिला होता, परंतु काही कारणामुळे ते त्यांच्या ओव्हरलोड ऑफ वर्कमुळे ते करू शकत नाही, आणि त्यामुळे ही संधी मी घेतलेली आहे तुमच्यासोबत बोलण्याकरिता. आणि जे 2 वचन वाचलेले आहेत, ते 2 वचन सहसा आपण टाळून देतो आणि असं वाटतं की खरा मजकूर जो आहे तो अगदी खाली आहे. खरा मजकूर जो आहे तो पुढे आहे, अध्याय 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 4 मध्ये आहे, 5 मध्ये आहे. आणि हे जे पहिले दोन वचन जे आहेत पत्रांचे, त्यामध्ये असं आपल्याला वाटतं की काहीच नाही. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला बायबल वाचत असताना काही असे संदर्भ असतात की ते रटाळ, कंटाळवाणे वाटतात. जसं जिनिओलॉजी, वंशावळी कोणालाच आवडत नाही वाचायला, पण त्या ठिकाणी पण आपल्याला ऐतिहासिकता, ईश्वर परिज्ञान त्या वंशावळीमधून सुद्धा शिकायला भेटतं. त्याच प्रकारे पत्राचा जो परिचय आहे, त्या परिचयामध्ये आपल्याला अद्भुत असे सिद्धांत शिकायला भेटतात. तो परिचय आपण काढून टाकला, हे 2 वचन आपण काढून टाकले, तर पुढे ह्या पत्राला कोणत्याच प्रकारचा अधिकार उरणार नाही. देयर विल बी नो ऑथॉरिटी टू the remaining scripture if we remove these 2 verses from the epistles. आणि जे पत्र पाऊल लिहित आहे, त्या काळाची जी साहित्यिक पद्धत होती, ग्रीसो आणि रोमन पद्धत, ग्रीक आणि रोमन पद्धतीनुसार हे पत्र लिहिण्यात आलेले आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ग्रीसो रोमन स्टाईल ऑफ रायटिंग एपिसल्स. आणि ग्रीसो रोमन स्टाईल पत्र लिहिण्याची ही ग्रीक आणि रोमन पद्धत काय होती, तर सर्वात पहिले अभिवादन दिले जात असत, मग मजकूर आणि शेवटी समारोप घेतले जात असत. सॅल्युटेशन, द कंटेंट ऑफ द एपिसल अँड कन्क्लुजन ऑफ द एपिसल. आणि पौलाने हे पत्र काही मंडळांना लिहिलेले आहे, तर काही पत्र जे आहे व्यक्तीच्या लिहिलेले आहे, व्यक्तीला लिहिलेले आहे, हे आपण शिकतोय.
तर हे तिमोथेला लिहिलेले आहे, परंतु केवळ पालकांसाठीच नाही, नाहीतर मंडळी जी आहे हे पत्र कधी वाचणार नाही. हे पालकासाठी लिहिलेले आहे आणि मंडळीतील सभासदांसाठी लिहिलेले आहे. पहिलं वचन मी आपल्या समोर वाचतोय. देव आपला तारणारा व येशू ख्रिस्त येशू आपली आशा, याच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल याच्याकडून. मी आताच सांगितल्याप्रमाणे की हे जे अभिवादन आहे किंवा पत्राचा परिचय आहे, सत्याने आणि ईश्वर परिज्ञानाने खचाखच भरलेले आहे. आणि ह्या ठिकाणी आज सकाळच्या वेळेस 4 मुद्दे मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. 4 मुद्दे आहेत, पण पोट मुद्दे सुद्धा आहेत. पहिला मुद्दा आहे की मंडळीतील सेवा करण्यासाठी देव कोण आहे हे समजणं आवश्यक आहे. आणि या 2 वचनांमध्ये आपल्याला फारच उत्कृष्ट रीतीने पौल शिकवत आहे की परमेश्वर कोण आहे. तुमच्या समोर स्क्रीन जी आहे शेअर केलेली आहे, आणि या 2 वचनांकडे जर तुम्ही सुद्धा पाहिलं तर तुम्हाला शिकायला भेटेल की देव कोण आहे. सगळ्यात पहिले पौल म्हणतो देव तारणारा आहे. पुढे देवाबद्दल सांगितलं की तो येशू ख्रिस्त आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा. त्यानंतर आपण पाहतो की वचन 2 मध्ये देव हा पिता आहे, ख्रिस्त येशू आपला प्रभू. आणि मग आपल्याला ह्या 2 वचनामध्ये देवाबद्दल कमीत कमी 4 गोष्टी शिकायला भेटतात. देव आपला तारणारा, प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा, देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू. आणि म्हणून पहिली गोष्ट जी तुमच्या समोर मी मांडू इच्छितो ती ही आहे की मंडळीतील सेवा करण्याकरिता पौल तिमोथेला उत्तेजन देत आहे. त्या ठिकाणी इफिस ह्या मंडळीवर त्याला नेमलेला आहे. मंडळीमध्ये त्या तरुण सेवकाला सेवा करायची आहे. मंडळीमधले जे सर्व आव्हान आहेत त्याला तोंड द्यायचे आहेत. आणि त्याकरिता ह्या तरुण सेवकाला संत पौल ह्या ठिकाणी सर्वात प्रथम सांगत आहे की मंडळीतील सेवा करण्याकरिता देव कोण आहे हे समजणे गरजेचे आहे. आणि ह्या 2 वचनांमध्ये आपल्याला 4 गोष्टी शिकायला भेटतात देवाबद्दल. आणि ते हे आहे की देव आपला तारणारा प्रभू, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा, देव पिता आहे आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू आहे. आशिष पौल म्हणतात की देव कोण आहे हे जर समजलं नाही तर तुमचे सर्व सिद्धांत गडबडतील, तुमचे सर्व सिद्धांत गोंधळात येतील. If we don't know who God is, then we will not able to understand the remaining doctrines of the Bible. आणि म्हणून ह्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला शिकणं गरजेचं आहे की देव कोण आहे. आणि ह्या ठिकाणी पौल हा परिचय किंवा अभिवादन देत असताना तिमोथेला सांगत आहे की देव आपला तारणारा आहे. गॉड इज आवर सेव्हियर. आणि संपूर्ण बायबल ह्या सत्याची साक्ष आहे की देव हा तारणारा आहे. Somebody is speaking. Need to mute somebody. कृपया करून आपले मोबाईल फोन म्यूट वर ठेवावे अशी विनंती करतो. तर सर्वात पहिले आपण या ठिकाणी पाहत आहे की देव तारणारा आहे. देव तारणारा आहे याचा अर्थ की परमेश्वर हा ऑथर आणि सोर्स आहे. गॉड इज ऑथर अँड सोर्स ऑफ आवर सॅल्वेशन. परमेश्वर आमच्या तारणाचा नायक व स्त्रोत, आमच्या तारणाचा नायक व
अधिक तो उगम आहे ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे. पौल ज्या वेळेस तिमोथ्याला मार्गदर्शन करत आहे आणि तिमोथ्याद्वारे मंडळीला मार्गदर्शन करू इच्छितो, तो अशा देवाबद्दल, त्या पत्राची सुरुवात अशा देवाबद्दल करत आहे की जो देव तारणारा आहे. He is not speaking about the old guy who is in heaven, who is in the sky. तो अशा एखाद्या जक्कड म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीबद्दल बोलत नाही की जो आकाशामध्ये बसलेला आहे, पण तो अशा देवाबद्दल बोलत आहे की जो देव तारणारा आहे. संपूर्ण जुना करार आपल्याला याची साक्ष देते की देव तारणारा आहे. आदाम आणि हवेच्या पतनानंतर स्वतः देवाने आदाम आणि हवेला तारलं. त्या ठिकाणी परमेश्वराने स्वतः मसीहाबद्दलची अभिवचन दिलं की एक विजयी मसीहा जो माझा पुत्र आहे तो येऊन माझ्या निवडलेल्या लोकांचं तारण करेल. आपल्याला पार जुन्या करारापासून शिकायला भेटत आहे की देव हा तारणारा आहे. निर्गमाचं पुस्तक आम्ही उघडलं तर आम्हाला द स्टोरी ऑफ रिडेम्पशन म्हणजे त्या तारणाची, त्या सुटकेची कहाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि त्या पुस्तकामध्ये आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं की देव हा रिडेम्पशन म्हणजे सुटका देणारा, तारण करणारा आहे. योनाचं पुस्तक जर आम्ही वाचलं तर आम्हाला त्या योनाच्या पुस्तकामधून सुद्धा हे सत्य शिकायला भेटेल की गॉड इज सेव्हियर, देव तारणारा आहे. आणि नवीन करार ज्या वेळेस आम्ही उघडतो तर आम्हाला स्पष्ट रीतीने मत्तयाच्या पुस्तकामध्ये शिकायला भेटतं की ती त्याला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण की तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून मुक्ती देईल, त्यांना तारेल. आणि देवाने स्वतः ही तारणाची सुवार्ता दिलेली आहे. आणि रोम करार अध्याय 1 मध्ये या तारणाच्या सुवार्तेमध्ये या तारणाच्या सुवार्तेला स्वतः पौल म्हणत आहे की ही देवाचं सामर्थ्य आहे, कारण की त्यामध्ये ख्रिस्त येशूचा जन्म, त्याचं पवित्र जीवन, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील प्रायश्चित बलिदान, त्याचं पुरलं जाणं आणि उठले, त्याला उठविण्यात आले, त्याचं पुनरुत्थान, ह्या गोष्टी त्या सुवार्तेमध्ये आहे. आणि त्या सुवार्तेद्वारे मेलेले लोक जिवंत होतात. आत्मिक रीतीने जे मृत आहेत त्यांना जिवंत केलं जातं आणि म्हणून त्याला देवाचे सामर्थ्य म्हटलेलं आहे. आणि बायबल स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवितं देव हा तारणारा आहे. ज्या कोणावर त्याला दया करायची आहे त्यांच्यावर तो दया करतो. ज्या कोणाला कृपा द्यायची आहे त्यांना तो कृपा देतो आणि तो तारतो. त्याचे संकल्प तारणाविषयीचे तो पूर्ण करतो. हे आपल्याला ह्या भागामधून शिकायला भेटत आहे. पुढे पौल म्हणत आहे व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा. ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवत्वाबद्दल शिकायला भेटत आहे. ह्या ठिकाणी देव आपला तारणारा, आणि कोण्या व्यक्तीचं नाव लिहिण्यात आलेलं नाही, मनुष्याचं नाव लिहिण्यात आलेलं नाही, व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा म्हटलेला आहे. आणि बरेचसे लोक प्रश्न विचारतील का हो येशू ख्रिस्ताला दैवत्व कसे लाभले, काय येशू ख्रिस्त देव आहे का? आणि ह्या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटत आहे की देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त यांना एकाच त्या वाक्यामध्ये आपल्याला शिकायला भेटत आहे की पौलाने ठेवलेले आहे, कारण की ते सार्वकालिकतेमध्ये, त्यांच्या एसेन्स मध्ये, त्यांच्या तत्वामध्ये ते सारखे आहेत. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ख्रिस्ताचं दैवत्व अगदी स्पष्ट रीतीने पाहायला भेटत आहे. इथे पौल म्हणत नाही देव आपला तारणारा व रब्बी गमालियल, देव आपला तारणारा किंवा कोण्या मनुष्याचं नाव, केवळ देवाबद्दल ह्या ठिकाणी तो प्रगट करत आहे. आणि येशू ख्रिस्त हा देव आहे याची ही साक्ष आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्या ठिकाणी म्हटलेला आहे. का बरं प्रभू येशू ख्रिस्ताला आपली आशा म्हटलेला आहे?
कलसेकरास 1:27 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं, गौरवाची आशा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. गौरवाची आशा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे असं का बरं म्हणण्यात आलेलं आहे? कारण की येशू ख्रिस्ताच्या पवित्र जीवनाद्वारे, त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूद्वारे, त्याच्या पुरल्या जाण्याद्वारे आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आम्ही जे पापी त्यांचं तारण होतं, आम्ही जे देवाच्या नीतिमत्वतेपासून घसरून पडलेले आहोत, देवाच्या गौरवापासून आम्ही जे घसरलेले आहोत, आम्ही त्याच्या गौरवापासून मुकलेले लोक आहोत, ख्रिस्त येशू आम्हाला पुन्हा एकदा ती पडलेली किंवा कुरूप झालेली जी प्रतिमा आहे, प्रभूची प्रतिमा, आमच्या पतनामुळे, आमच्या पापामुळे, ती प्रतिमा येशू ख्रिस्त पुन्हा स्थापन करत आहे आमच्यामध्ये. ती नीतिमत्वतेने, सत्याने आणि पावित्र्याने भरलेली देवाची प्रतिमा ख्रिस्त येशू आमच्यामध्ये घडवत आहे. त्या प्रतिमेची पुनर्स्थापना करत आहे आणि येशू ख्रिस्त हा आमची आशा आहे. कारण की ख्रिस्ताने सैतानास व मृत्यूस पराजित केलेला आहे. ख्रिस्त हा वधस्तंभी जाऊन तिसऱ्या दिवशी मृत्यूमधून जिवंत झालेला आहे. त्याने मृत्यूची नांगी मोडलेली आहे आणि म्हणून आम्हाला भावी आयुष्याची, त्या गौरवाची, त्या गौरवीकरणाची आशा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये लाभलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी पौल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त आमची आशा, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या तारणाची आशा आहे. आमचं तारण अर्धवट राहणार नाही, तर आमचं तारण ख्रिस्त पूर्ण करेल. हे पूर्ण कार्य परमेश्वराचे आहे, हे इथे आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि ही फ्रेज प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा, हे आपल्याला तारणाच्या सुरक्षिततेबद्दल सुद्धा शिकवित की ख्रिस्तामुळे, देवपित्यामुळे आमचे तारण सुरक्षित आहे. जे त्याने योजलेलं आहे ते ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तो सिद्धीस नेईल, हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे. मंडळीतील सेवा करण्यासाठी देव कोण आहे समजणे गरजेचे आहे. देव आपला तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा आहे, देव पिता आहे. तिसरी बाब ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे की देव आपला पिता आहे. आणि देव आपला पिता, जर आम्ही जगामधील लोकांना विचारलं तर देव हा पिता आहे असं त्यांना माहिती नाही. किंवा त्यांना धक्का बसेल की देव आपला पिता आहे, हे कसं शक्य आहे? कारण की तो दूरचा देव आहे. लोकांना असं वाटतं की तो सर्वश्रेष्ठ, अति पवित्र आणि लांबचा आणि दूरचा देव आहे. हे कसं काय शक्य आहे की पापी मनुष्याचा हा निर्माण करता, हा न्याय देव आता पिता झालेला आहे? हे कसं शक्य झालेलं आहे? आणि वेस्टमिनिस्टर शॉर्टर कॅटेकिझम सांगतं की हे देवाच्या विनामूल्य कृपेने घडलेला आहे. की देव आमचा पिता झालेला हा आहे, हे दत्तकपणाबद्दल शिकवत आहे की देवाच्या निवडलेल्या लोकांना देवाने दत्तक घेतलेला आहे. ख्रिस्ताच्या कार्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि आता आम्ही देवाचे मुले असे गणण्यात येतो. देवाच्या मुलांसाठी असलेले फायदे व सवलती मिळविण्याचा अधिकार ख्रिस्तामुळे आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आता जो देव न्यायाधीश आहे, न्यायी न्यायाधीश आहे, जो निर्माण करता आहे, ख्रिस्ताच्या कार्यामुळे आणि देवाच्या कृपेमुळे हे शक्य झालेलं आहे की तो निर्माण करता व न्यायी न्यायाधीश देव आता आमचा पिता झालेला आहे. आणि देव पिता म्हटलं म्हणजेच आमच्या दत्तकपणाबद्दल पौल आठवण करून देत आहे ह्या ठिकाणी. आणि प्रभूची प्रार्थना सुद्धा ज्या प्रकारे सुरू होते, ऑफकोर्स प्रभूची प्रार्थना आपण त्याला म्हणतो, पण ती शिष्याची प्रार्थना आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, ती शिष्याची प्रार्थना आहे. ट्रेडिशनली त्याला
प्रभूची प्रार्थना म्हटल्या जाते. आणि त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा त्या प्रार्थनेची सुरुवात अशाच प्रकारे होते की हे आमच्या स्वर्गातील पित्या, तो पिता पण आहे आणि तो स्वर्गात आहे, दोन्ही गोष्टी तिथे दाखवून दिलेल्या आहे. आणि इथे स्पष्ट रीतीने 4थी बाब मी तुमच्या समोर मांडू इच्छितो देवाबद्दल, की ह्या ठिकाणी प्रभूला म्हटलेला आहे ख्रिस्त येशू आपला प्रभू. आणि ह्या प्रभू शब्दावर मी भर देऊ इच्छितो. ह्या ठिकाणी ह्या 2 वचनांमधून आपल्याला देव कोण आहे हे किती सुंदर रीतीने समजतं. पौलाने किती सुंदर रीतीने याची मांडणी केलेली आहे की देव आपला तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा आहे, देव आपला पिता आहे. आपल्या दत्तकपणाबद्दल त्या ठिकाणी आपल्याला आठवण होते. आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू आहे, सॉव्हरेन लॉर्ड, तो सार्वभौम प्रभू आहे. ख्रिस्त वधस्तंभी गेला, पुरल्या गेला, 3ऱ्या दिवशी तो मृत्यूमधून जिवंत झाला. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 2 सांगतं की सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ असे नाव येशू ख्रिस्ताला देण्यात आले. आणि ते नाव काय आहे? प्रभू, लॉर्ड. ही इज लॉर्ड, तो प्रभू आहे. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकविण्यात आलेलं आहे. इफिस अध्याय 1 वचन 21 मध्ये सांगितलेलं आहे की तो सार्वभौम प्रभू आहे, म्हणून सर्व काही त्याच्या पायाखाली आहे. देव आणि सर्व अधिकार त्याला दिलेले आहे, राज्य त्याचे आहे, तो राजा आहे, तो सार्वभौम आहे, सर्व जगावर त्याचं प्रभुत्व आहे, मंडळीचा तो मस्तक आहे. ही इज लॉर्ड, तो प्रभू आहे. हे ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे की तो सार्वभौम प्रभू आहे. प्रभूच्या नावाला गौरव असो की ज्या ख्रिस्ताची आम्ही सेवा करत आहे तो दुर्बळ नाही, परंतु तो सार्वभौम प्रभू आहे. हे स्पष्ट रीतीने आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि त्याच्या सार्वभौमत्वाबद्दल केवळ नवीन करारच नाही तर जुन्या करारातले जे स्तोत्र आहे ख्रिस्ताच्या सार्वभौमत्वाबद्दल बोलतात. 2री बाब मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. पौल ह्या ठिकाणी म्हणत आहे देव आपला तारणारा व येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून. आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला शिकायला भेटतं की मंडळीतील सेवा देवाच्या आज्ञेने आणि अधिकाराने आहे. पौल म्हणत नाहीये की मला हा अधिकार इतर प्रेषितांकडून भेटला किंवा हा अधिकार मला कोण्या माणसाने दिला, कोण्या शिष्याने दिला, किंवा हा अधिकार मला मंडळीतून प्राप्त झालेला आहे, असं पौल या ठिकाणी सांगत नाही. तर मंडळीतील सेवा देवाच्या आज्ञेने आणि अधिकाराने आहे, हे ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे. आणि आपल्याला पौलाच्या जीवनाबद्दल स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं की जो कर्मठ आणि गर्विष्ठ परुषी होता, एक दिवशी देवाने त्याची भेट घेतली त्या दमस्कसच्या मार्गावर. आणि त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा ख्रिस्त जो तारणारा, त्या ठिकाणी आपल्याला त्याचं ज्ञान होतं की देवाची कृपा बंडखोर पाप्याच्या हृदयामध्ये शिरते आणि त्याचं परिवर्तन करते. याचं एक सुंदर उदाहरण स्वतः पौल आहे. पौल त्या ठिकाणी उपास प्रार्थना करत बसलेला नव्हता. पौल काय देवाचा शोध करत बसलेला नव्हता. देवाने त्याला त्या दमस्कसच्या मार्गावर खाली घोड्यावरून आपटून त्याचं तारण केलं. जर देवाला लोकांचे तारण करायचे असेल तर तो त्याच्या मनाच्या संकल्पाने, त्याच्या सार्वभौम कृपेने, सार्वभौम सामर्थ्याने तो लोकांचे तारण करू शकतो. इट्स नॉट अबाउट द मेथड, बट इट्स अबाउट द सेवियर अँड हिज पॉवर. आणि मग ह्या ठिकाणी पौल म्हणत आहे की देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून. ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं की स्वतः देव प्रेषित 9 मध्ये ज्या वेळेस त्याचं तारण करतो तर ते घोषित करतो की हा माझं निवडलेलं पात्र आहे, परराष्ट्रीय यहुदी आणि राजांसमोर हा माझ्या नावासाठी उभा राहील. त्यानंतर गलतीच्या पुस्तकामधून आपल्याला शिकायला भेटतं की देवाने त्याला त्या आईच्या उदरापासूनच विभक्त केलेलं होतं. प्रेषित
होण्याकरिता आणि ख्रिस्ताची सेवा करण्याकरिता स्वतः परमेश्वराने, स्वतः येशू ख्रिस्ताने त्याला नियुक्त केलेला आहे प्रेषित म्हणून. आणि म्हणून जे पत्र तो लिहित आहे तो कोणाच्या अधिकाराने लिहित आहे, तो कोणाचा प्रेषित आहे, हे ह्या ठिकाणी तो सुरुवातीला स्पष्ट रीतीने सांगतो. आणि तो प्रेषित आहे म्हणून मंडळांनी ते पत्रे स्वीकारले आणि त्या पत्रांचा आदर केला. ते पत्रे देवाचं वचन म्हणून स्वीकारलेलं आहे, कारण की ते प्रेषितांकडून आलेलं आहे. जे चोजन वेसल, निवडलेले पात्र, नियुक्त केलेले होते, विभक्त केलेले होते, त्यांना देवाने अधिकार दिलेला होता. आणि मंडळी ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या पायावर उभारलेली आहे. मंडळी आणि प्रेषित यांच्या शिक्षणावर मंडळी उभारलेली आहे. हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं. आज जर कोणी म्हणत असेल की आम्ही प्रेषित आहे, होय, नक्कीच ते खोटे प्रेषित आहे. कारण की बायबल मध्ये आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं की पॉल जो आहे तो शेवटचा प्रेषित आहे. तो स्वतः याची साक्ष आपल्याला त्या पत्रांमधून देतो. 12 प्रेषितामधील यहूदा इस्कारियत तो मरण पावला, त्याच्या जागी मथियासला त्या ठिकाणी देवाने प्रेषित केले. आणि शेवटचा जो प्रेषित आहे तो प्रेषित पौल आहे, हे आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि प्रेषितीय सेवा ही विशेष करून आपल्याला इफिस 2 आणि 20 मधून शिकायला भेटते की ही सेवा कोणत्या प्रकारची होती. ती सेवा किंवा हे पद पायारूपी होतं. आणि पाया, मंडळीचा पाया त्या ठिकाणी ख्रिस्त येशू मंडळीच्या पायाचा कोनशिला आहे. आणि प्रेषित व संदेश यांच्या शिक्षणावर ही मंडळी रचलेली आहे. आणि आता पाया पडलेला आहे आणि आता जिवंत धोंड्यांनी मंडळी रचल्या जात आहे. आता भिंतीच्या वर कोणी पुन्हा पाया घालत नाही. जर आम्ही भिंतीच्या वर पाया घातला तर लोक आपल्याला वेडे म्हणतील. आणि प्रेषितीय जी सेवा आहे ती सुद्धा पायारूपी सेवा होती, हे इथून स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं. तरी सुद्धा असे काही आपल्याला बंडखोर जे देवाच्या वचनाचा अनादर करतात, पैसे मिळविण्याकरिता आणि लोकांना फसविण्याकरिता, ते स्वतः हे शीर्षक अपोस्टल्स, हे शीर्षक प्रेषित हे शीर्षक आज लावून घेत आहे. आम्ही संदेष्टे आहे, आम्ही प्रेषित आहे. परंतु बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने सांगत आहे की ही समस्या पहिल्या शतकापासूनच होती. खोटे संदेष्टे, खोटे प्रेषित हे पहिल्या शतकापासूनच होते, हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं. आणि आज जर कोणी म्हणत असतील की ते प्रेषित आहेत, तर ते खोटे प्रेषित आहे. आणि मंडळीने अशा लोकांना त्यांच्या मंडळीमध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये जागा देऊ नाही. तिसरी बाब या ठिकाणी तुमच्या समोर मी मांडू इच्छितो की मंडळीतील सेवेमध्ये एकमेकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. आणि म्हणून पौल जो आहे तो ह्या तरुण सेवकाला विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथेय म्हणून बोलत आहे. तिमोथेयाला म्हणत आहे की तू विश्वासातील माझे खरे लेकरू आहे. आणि मग सुरुवातीलाच बंधू डॅनियल म्हणे की होय, आपण पुढे पाहणार आहोत की विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथेय याचा अर्थ काय आहे. आणि जर ही जी फ्रेज आहे, हे जे वाक्य आहे, याच्या सुरुवातीकडे जर आम्ही लक्ष दिलं तर विश्वासातील तो म्हणत आहे. आणि विश्वासातील माझे खरे लेकरू याचा अर्थ हे आहे की तो तारलेला आहे. पौल सर्वांनाच जाऊन परराष्ट्रीयांना किंवा ज्यांचं तारण झालं नाही अशा लोकांना तो बोलत नाही, तर तो अशा व्यक्तीबद्दल बोलत आहे की ज्याचं तारण झालेलं होतं. आणि या तारणाकरिता देवाने पौलाचा वापर केलेला होता. पौलाच्या सेवे अंतर्गत तिमोथेयाचं तारण झालेलं आहे. आणि एक प्रकारे पौल जो आहे हा तिमोथेयाचा आत्मिक पिता आणि तिमोथी हा पौलाचा
आत्मिक पुत्र अशा प्रकारचं संबंध आणि नाते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि मला असं वाटतं की तिथाबद्दल सुद्धा पौल अशाच प्रकारे म्हणत आहे की विश्वासाच्या सहभागीतील माझे खरे खुरे लेकरू तीत. आणि विश्वासातील माझे खरे लेकरू याचा अर्थ हे आहे की तारलेला हा व्यक्ती तिमोथी तारलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी शिकतो की केवळ हा तारलेलाच नाही तर पौलाच्या सेवे अंतर्गत याचं तारण झालेलं होतं. आणि याची पार्श्वभूमी आपल्याला प्रेषितांचे कृत्य अध्याय 16 मधून शिकायला भेटतं. तिमोथी ज्याची आई यहुदी होती परंतु पिता जो आहे तो परराष्ट्रीय होता आणि त्या युनियन मधून याचा जन्म झालेला आहे. आणि देवाने त्याच्या संकल्पाने पौलाच्या सेवे अंतर्गत तिमोथीचं तारण केलेलं होतं. आणि म्हणून पौल म्हणत आहे की विश्वासातील माझे खरे खुरे लेकरू तारलेला व्यक्ती आहे. पौलाच्या सेवे अंतर्गत तारलेला आहे. का बरं विश्वासातील माझे खरे खुरे लेकरू म्हणत आहे? तर दुसरं कारण आपण पाहतो, तिमोथी न्यू द स्क्रिप्चर. तिमोथीला बालपणापासून देवाच्या वचनाची माहिती होती. त्याच्यानंतर आपण पाहतो दुसरे तिमोथी अध्याय 1 मध्ये पौल म्हणत आहे की तिमोथ्यामध्ये त्याची आजी आणि आई सारखाच निष्कपट विश्वास होता. दांभिक, फसवा किंवा ढोंगी विश्वास नाही, तर निष्कपट विश्वासाने तो जिवंत देवाची सेवा करत होता. हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं. त्यानंतर पौल त्याला मॅन ऑफ गॉड म्हणजे देवभक्त म्हणत आहे. विश्वासातील माझे खरे खुरू लेकरू म्हणजे तो तारलेला आहे, त्याला वचन माहित आहे, त्याच्या ठाई निष्कपट विश्वास आहे, तो देवभक्त आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटत आहे की तो विश्वास जुगारणारा नव्हता. ज्या दोन व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे, हुमनाय आणि अलेक्झांद्र, ज्यांनी विश्वास जुगारलेला आहे, विश्वास रूपी तारू त्यांचे फुटलेले आहे. तिमोथ्याबद्दल असे नाही, तिमोथ्याचे विश्वास रूपी तारू फुटले नव्हते. त्याने विश्वास जो आहे तो जुगारलेला नव्हता. आणि म्हणून पौल त्याला म्हणत आहे विश्वासातील माझे खरे लेकरू. आपल्याला शिकायला भेटतं की फिलिप्पी करासमध्ये पौल त्याला म्हणत आहे की तो समचित्ती आहे. तिमोथ्यासारखा दुसरा माझ्याजवळ कोणीही नाही. तो समचित्ती आहे म्हणजे माझ्यासारखा विचार करणारा. मी जे तत्व जे सिद्धांत शिकवत आहे फक्त मंगेश एक मिनिट जरा. ब्रदर अनिल आणि गॅलेक्सी A10 जरा तुम्ही आपलं मोबाईल म्यूट करणार का जरा? परत तुम्हाला ते चॅट मध्ये मेसेज पाठवत आहे का तुमचा मोबाईल म्यूट करा करून. अनिल आयफोन युज करत आहेत आणि कोणतरी गॅलेक्सी A10 युज करत आहे. डॅनीला को होस्ट बनवा ना पास्टर मंगेश. आणि तुम्ही तिकडनं म्यूट करू शकता पास्टर मंगेश. नाही माझ्यामध्ये आय डोंट हॅव दॅट वन ब्रदर. ओके यू गो अहेड. कुणाला तरी होस्ट बनवा, मग नंतर ते परत तुम्हाला होस्ट नाही ते होस्ट बनवल्यानंतर मी स्क्रीन शेअर नाही करू शकत आहे. ओके काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे सेटिंग मध्ये. गो अहेड पास्टर गो अहेड. येस गो अहेड या. तर ह्या ठिकाणी फिलिप्पी करासमध्ये पौल जो आहे तो तिमोथ्याबद्दल बोलत आहे की त्याच्यासारखा माझ्याजवळ दुसरा कोणीही नाही. आणि फिलिप्पी करास अध्याय 2 मध्ये पौल म्हणत आहे तिमोथ्याबद्दल की तो समचित्ती आहे आणि तो लोकांची काळजी करणारा आहे. जर अध्याय 2 मध्ये आम्ही तिमोथ्याबद्दल पौलाचं जे मत त्यांनी मांडलेलं आहे ते जर आम्ही वाचलं तर आम्हाला नक्कीच शिकायला भेटेल की का बरं पौल ह्या अगदी तरुण असलेल्या ह्या सेवकाचा इतका आदर करत आहे. वन माइंडेड किंवा लाईक माइंडेड तो होता. त्याच प्रकारे फिलिप्पी करास मधून हे सुद्धा शिकायला भेटत आहे की तिमोथी लर्न टू इन्व्हेस्ट इन द पीपल्स लाईफ. हे सत्य आपल्याला त्या ठिकाणी शिकायला भेटत आहे.
फिलिप्पी अध्याय 2 मधून हे सुद्धा शिकायला भेटत आहे की पौल म्हणत आहे की सर्व लोक आपल्याच गोष्टींकडे लक्ष देतात, परंतु केवळ तिमोथी आहे, तिमोथी ख्रिस्ताच्या गोष्टीकडे लक्ष देतो. वाव, किती सुंदर आपल्याला ह्या ठिकाणी हे पाहायला भेटत आहे तिमोथ्याबद्दल. किती सुंदर त्याचं चरित्र आहे की पौल याची साक्ष देत आहे की सर्व लोक स्वतःच्या गोष्टीकडे लक्ष देतात, परंतु तिमोथी जो आहे ही सिकिंग द थिंग्स ऑफ ख्राइस्ट, ख्रिस्ताच्या गोष्टीकडे त्याचे लक्ष आहे. आणि का बरं पौल त्याला विश्वासातील माझे खरे लेकरू म्हणत आहे? फेथफुल टू द टीचिंग ऑफ द अपोझल्स. I have to remove them otherwise. Just a minute, brothers. Please excuse me. Brother, I think you have an option to mute all participants. Mute all. Okay. Just Mute all option will work out, brother. All. Okay. Are you able to hear me? येस सर, येस सर. ओके ओके ओके. थँक्यू. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे की विश्वासातील माझे खरे लेकरू का बरं म्हणत आहे फेथफुल टू द टीचिंग ऑफ अपोझल्स, प्रेषितांच्या शिक्षणासंबंधी तिमोथी जो आहे तो विश्वास योग्य राहिला, विश्वास योग्य होता, हे इथे आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि पुन्हा एकदा त्याचं चरित्र जर आम्ही अभ्यासलं पाळकीय पत्रांमधून आणि त्याच प्रकारे पहिलं करंथीकरास अध्याय 4 आणि फिलिप्पी अध्याय 2 मधून, तर आपल्याला शिकायला भेटत आहे की ही वॉज मॅन ऑफ गॉड अँड एट सर्व्हिंग गॉड्स पीपल, सेवा करणारा होता. आणि म्हणून पौल तीता आणि तिमोथी यांना म्हणत आहे विश्वासातील माझे खरे लेकरू. तो तारलेला होता, त्याला वचन माहित होतं, त्याच्यासाठी निष्कपट विश्वास होता. पौल त्याला देवभक्त म्हणत आहे, धर्मभ्रष्ट नव्हता, समचित्ती होता, लोकांच्या जीवनात गुंतवणूक करणारा होता, ख्रिस्ताच्या गोष्टीकडे लक्ष देणारा होता, प्रेषितांच्या शिक्षणासंबंधी विश्वासू होता आणि सेवा करणारा होता. आणि म्हणून पौल ह्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की विश्वासातील माझे खरे लेकरू. त्याचं नाव तिमोथी म्हणजे देवाचा आदर करणारा. अँड ही लिव्ड अप टू दॅट नेम, त्या नावाप्रमाणे तो जगला. हो, हे सर्व गोष्टी आपल्याला तिमोथ्याबद्दल पाहायला भेटतात, परंतु तो आजारी होता, तो दुर्बळ होता, त्याच्या जीवनामध्ये शारीरिक व्याधी होती, हे सुद्धा आपल्याला तिमोथ्याच्या पत्रामधून शिकायला भेटत आहे. दुसऱ्या तिमोथीमधून हे सुद्धा शिकायला भेटत आहे. ही वॉज सिक अँड टिमिड, तो आजारी आणि त्याच्यामध्ये भय होतं, तो काही प्रमाणामध्ये भित्रा सुद्धा होता. आणि मग काही सुपर स्पिरिच्युअल लोक म्हणतील, अरे पाळक सेवक प्रेषितांच्या सोबत राहणारा व्यक्ती असा कसा? तो भीत होता, तो आजारी पण होता. कारण की आपल्याला तर आजच्या युगामध्ये असं शिकायला भेटतं की ख्रिस्ती झालं म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये तर येतच नाही. दुःख, त्रास, भरभराटीची सुवार्ता, ह्या सर्व गोष्टी शिकवित. परंतु या पत्राचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या जीवनाबद्दल सुद्धा शिकायला भेटतं की त्याच्या जीवनामध्ये व्याधी आहे, आजार आहे, पोटाचा त्रास त्याला आहे आणि काही प्रमाणात तो भीत आहे. आणि म्हणून आता शेवटचा मुद्दा जो आहे तो तुमच्या समोर मी मांडू इच्छितो की मंडळीतील सेवा देवाच्या रिसोर्सेस द्वारे करणं गरजेचं आहे, संसाधनासह करणे आवश्यक आहे. आणि ते संसाधन काय आहेत ह्याच वचनामध्ये आपल्याला शिकायला भेटलेलं आहे. वचन 2 मध्ये देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यापासून कृपा, दया आणि शांती असो. दिस इज ग्रीटिंग. हे अभिवादन आहे जे पौल देत आहे. पण हे अभिवादन जे आहे ते कोणत्या कारणाने तो देत आहे? का बरं तो कृपा, दया आणि शांती ह्या 3 शब्दांचा वापर करतो? आणि मग आम्हाला शिकायला भेटतं की अभिवादन एक डॉक्टरीन आहे. हे अभिवादन असं अर्थरहित अभिवादन नाहीये, जसं आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच प्रकारचे अभिवादन आहेत. कदाचित त्यांचे काही अर्थ असू शकतात, पण पौल जे अभिवादन मंडळांना आणि सेवकांना देत आहे ते सत्याने आणि
सॅल्वेफिक ट्रूथ्स म्हणजे तारणाच्या सत्याने भरलेले आहे हे आपल्याला पाहायला भेटत आहे. देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यापासून कृपा, आणि ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे की कृपेद्वारे, बायबल आम्हाला सांगतं की कृपेद्वारे, देवाच्या कृपेद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थाच्या कार्याद्वारे, त्याच्या अर्पणाद्वारे पापी नीतिमान ठरले जातात. आणि मग ज्या वेळेस कृपा हा शब्द पौल त्याच्या अभिवादनामध्ये, ग्रीटिंग्स मध्ये वापरतो, ही इज थिंकिंग अबाउट द जस्टिफिकेशन. तो ह्या नीतिमान ठरविल्या जाण्याच्या किंवा नीतिमान ठरविल्या जाणे ह्या सिद्धांताबद्दल, ह्या सत्याबद्दल शिकवितो. पौल भारावून जातो ज्या वेळेस कृपा हा शब्द त्याच्या समोर येतो, तो भारावून जातो आणि त्याची साक्ष तो खाली ह्या पत्रामध्ये देत आहे की आय वॉज चीप सिनर, मी भयंकर निंदक, छळ करणारा आणि मुख्य पापी होतो, पण देवाने मला तारलं, त्याची साक्ष तो देत आहे. पौल नेहमीच जर आपण पाहिलं तर हा कृपा ह्या शब्दाला अत्यंत महत्व देत आहे. आणि तो पहिले करिंथ 15 मध्ये म्हणतो की जे काही मी आहे ते देवाच्या कृपेमुळे आहे. जी काही सेवा मी करू शकलो ती देवाच्या कृपेमुळे करू शकलो. तो असं म्हणत नाही की मी काहीतरी होतो म्हणून कृपा भेटली, मी काहीतरी करून दाखविलं म्हणून कृपा भेटली. नाही प्रियांनो, आम्हाला ख्रिस्त येशूची कृपा भेटते म्हणून आम्ही सेवा करतो, म्हणून आम्ही मंडळीमध्ये कार्य करतो. आम्हाला ख्रिस्त येशूची कृपा प्राप्त होते म्हणून आमचं तारण झालं, म्हणून आम्ही जे काही आहो ते ख्रिस्ताच्या कृपेमुळे आहो, हे आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि ह्या कृपा हा शब्द त्या महान सिद्धांताची सुद्धा आठवण करून देते की विश्वासाने पापी नीतिमान ठरतात. आणि ही कृपा विरोध न करता येणारी कृपा आहे. इररेसिस्टेबल ग्रेस याला म्हणतात. ही कृपा तारणदायी कृपा आहे. लेट्स नॉट मेक इट अ जनरल कंपार्टमेंट ऑफ द इंडियन रेल्वे. बायबल सॅल्वेफिक तारणा, सॅल्वेफिक कृपेबद्दल, तारणाच्या कृपेबद्दल नित्य बोलते. आणि ही तारणाची कृपा त्याच्या निवडलेल्या लोकांना देवाने दिलेली आहे. आणि ह्या कृपा शब्दाला आपण फारच सहज रीतीने बऱ्याचदा घेतो आणि कुठेही अप्लाय करतो, आपण कुठेही आपण त्याचं लागूकरण करतोय. आणि पुढे तो ह्या तरुण सेवकाला म्हणत आहे की मंडळीतील सेवा देवाच्या संसाधनासह करणे आवश्यक आहे. तो कृपेबद्दल, तिमोथ्या तुला कृपेची गरज आहे, तिमोथ्या तुला दयेची गरज आहे. आणि कृपेबद्दल आम्ही बोलत असताना आम्ही हे सुद्धा पाहू शकतो की ज्या गोष्टींसाठी आम्ही पात्र नव्हतो त्या गोष्टी देवाने आम्हाला दिल्या, म्हणजे आम्ही त्याला कृपा म्हणू शकतो. होय, आम्ही तारण, सुवार्ता, ख्रिस्त, सार्वकालिक जीवन याच्या पात्र नव्हतो, देवाने आम्हाला कृपा पुरवली. दया, ज्या गोष्टींसाठी आम्ही पात्र होतो, आम्ही नरक, दंडाज्ञा, न्याय, देवाचा क्रोध, ह्या गोष्टींसाठी आम्ही पात्र होतो आणि देवाने त्या गोष्टी आम्हाला दिल्या नाहीत, म्हणजे आम्हावर दया केली, आम्हाला पूर्ण पाप क्षमा दिली प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आणि कृपा आणि दया आमच्यावर झाली म्हणून ख्रिस्ताद्वारे आमचा समेट प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झाला. दोन शत्रूंमध्ये त्या ठिकाणी युद्ध होते, एक बलिष्ठ आणि एक कमकुवत शत्रू, आणि त्या दोघांमधला जो मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वधस्तंभावरील कार्यामुळे, त्याच्या पवित्र जीवनामुळे आणि पवित्र त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आता दोन शत्रूंमध्ये त्या ठिकाणी सलोखा, शांती, समेट झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आम्हाला
हे जे अभिवादन आहे ह्या ठिकाणी आपल्याला जस्टिफिकेशन अँड रिकन्सिलिएशन, ह्या ठिकाणी आपल्याला नीतिमान ठरविण्यात आले पापी. त्याच प्रकारे देवाने ख्रिस्ताद्वारे आमचा समेट स्वतःसोबत केलेला आहे. ह्या सत्याबद्दल आपल्याला ह्या अभिवादनामधून शिकायला भेटत आहे. आणि पॉल त्या तरुण तिमोथेला म्हणत आहे, यू स्टील नीड दिस, यू नीड ग्रेस, यू नीड मर्सी अँड यू नीड द पीस ऑफ क्राइस्ट अँड गॉड द फादर. तुला देवाची कृपा, प्रभू येशू ख्रिस्त आणि देवाची कृपा, त्यांची दया आणि त्यांच्या शांतीची आवश्यकता आहे. मंडळीमध्ये तुला कार्य करायचं आहे, तुला ह्या संसाधन आहे त्यांची आवश्यकता आहे, ह्याच रिसोर्सेसची तुला आवश्यकता आहे. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की फक्त पाप्यांना कृपेची गरज आहे. आता आम्ही तारलेले आहो आणि आता आम्ही 25 वर्षापासून पाळकीय सेवेमध्ये आहे, मला कृपेची गरज नाही. परंतु पहा, पौल आणि त्याची साक्ष शेवटपर्यंत त्याने देवाच्या आणि ख्रिस्ताच्या कृपेला, दयेला आणि शांतीला त्या ठिकाणी आद्य स्थान दिलेलं आहे. मंडळीतील सेवा देवाच्या संसाधनासह करणे आवश्यक आहे. होय, मंडळीतील सेवा करण्यासाठी देव कोण आहे समजणं गरजेचं आहे. मंडळीतील सेवा देवाच्या आज्ञेने, अधिकाराने आहे. त्यानंतर तिसरी बाब आपण पाहिली, मंडळीतील सेवा एकमेकांना प्रोत्साहित करणे. मंडळीतील सेवेमध्ये एकमेकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. जसं पौल त्या तरुण सेवकाला प्रोत्साहित करत आहे आणि त्या तरुण सेवकाला सांगत आहे की तुला देवाच्या संसाधनांवर अवलंबून राहणं गरजेचं आहे, कृपेवर, दयेवर व शांतीवर. प्रभू परमेश्वर आपल्याला ह्या बोधाद्वारे, ह्या उपदेशाद्वारे आशीर्वादित करो आणि आपल्यालाही जी सेवा सर्व पालकांना आणि पालक वर्ग व सेवक आहेत त्यांना जी सेवा प्रभूने दिलेली आहे, यामध्ये नित्य आपण देव कोण आहे याकडे लक्ष देऊया, एकमेकांना प्रोत्साहित करूया आणि आपल्याला ही सेवा कुणी दिलेली आहे त्याकडे सुद्धा लक्ष देऊया आणि आम्ही जे देवाने दिलेले रिसोर्सेस आहे त्यावर अवलंबून राहून ही सेवा पूर्ण करूया. प्रभू परमेश्वर आपल्याला सहाय्य आणि मदत करो. ओव्हर टू ब्रदर डॅनियल, सॉरी ब्रदर डॅनी. या धन्यवाद पास्टर मंगेश, खूप छान रीतीने तुम्ही आम्हाला ते शिकवलं. पहिला अध्याय आणि एकच दोन आणि दोनच वचन आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये कितीतरी गोष्ट आहे शिकण्यासाठी. फार छान तुम्ही ते सांगितलं का देवच माहित नाही आणि देवच समजला नाही तर पवित्र शास्त्र कसं वाचणार आणि पवित्र शास्त्राचं अध्ययन कसं करणार आणि पवित्र शास्त्र कसं एकमेकांना समजून शिकवणार. देवच नाही समजलं. किती छान रीतीने तुम्ही ते परमेश्वराच्या वचनाबद्दल आणि परमेश्वर कोण आहे ते बद्दल तुम्ही शिकवलं, म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. 4 गोष्ट तुम्ही जे दिली आम्हाला, मला वाटतं 4 नाही, मी लिहित होतो इकडं कदाचित 4, 5, 6 पॉइंट्स लिहिले मी. एक तर चारण उद्धार करून तुम्ही सांगितलं, पहिला साल्वेशन बद्दल सांगितलं, परमेश्वराची येशू मसीहची आशा त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, मग परमेश्वर जे पिता आहे, मग परमेश्वर येशू मसीह ते त्यांच्याबद्दल सांगितलं, मग पौलुस जो प्रेषित आहे आणि तिमोथी जो खरा पुत्र, विश्वासामध्ये खरा पुत्र, त्याच्याबद्दल सांगितलं आणि कृपा, दया व शांतीबद्दल मला वाटतं टाइम नाही भेटला तुम्हाला, कदाचित दुसऱ्यांदा आम्ही परत भेटू तर शांतीबद्दल पण शिकू. पण खूप छान रीतीने तुम्ही आम्हाला हे अभ्यास दिलं आणि शिकवलं, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय. आणि आता आपले जे पालक मित्र आहेत तिकडं आणि त्यांच्याकडे काहीतरी प्रश्न असेल तर आपण ते प्रश्न घेऊया त्यांच्याकडनं आणि तुम्ही व कदाचित अन्य दुसरे पास्टर पण उत्तर देण्यासाठी तयार राहावे. आपले पालक मित्र इकडं कोणाकडे प्रश्न असेल तर ते आपले माईक अनम्यूट करावे आणि त्यांनी एक एक करून प्रश्न विचारे. सगळं एक संगतीच नको विचारा, नाहीतर परत भानगड होईल इकडं. एक एक जण एक एक समयावर एक एक प्रश्न विचारा, नाहीतर चॅट मध्ये तुम्ही लिहू शकतो, आम्ही तेच प्रश्न पास्टर मंगेशला देऊया. कोण आहे का इकडे, त्यांना कोणा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारायचा आहे? माझा आवाज येतोय का सगळ्यांना?
कोणाकडे प्रश्न नाही? ओके. Can anyone एक प्रश्न आहे पास्टर मंगेश. पास्टर मंगेश, कॅन यू हिअर मी? पास्टर मंगेश, ऐकू शकता तुम्ही? नाही, तुमचा आवाज येत नाही. तुमचा आवाज येत नाही. तुम्ही अनम्यूट करा. ओके ओके, ओके या. येस येस. एक प्रश्न असा आहे, कॅन एनीवन बी अ पास्टर सेल्फ डिक्लेअर्ड or the church need to identify? म्हणजे कोणीही पाळक होऊ शकतो का कलिशा ते त्यांना पाळक म्हणून जाणावे, समजावे आणि पाळक म्हणून बोलावे? माझा आवाज येतोय तुम्हाला? हा. येस. पहिले तिमोथी जे आहे त्या पहिल्या तिमोथीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला स्पष्ट रीतीने शिकविण्यात आलेलं आहे. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपल्याला शिकायला भेटत आहे की जो पाळक असावा, कोणीही पाळक होऊ शकत नाही. ओके, सर्वात पहिले हे मी सांगू इच्छितो की केवळ बायबलमध्ये सांगितलं की जे पुरुष आहेत ते पुरुष पाळक जे आहे ते होऊ शकतात, परंतु सर्वच पुरुष जे आहेत ते पाळक होऊ शकत नाही. हे सर्वात पहिले आपल्याला समजणं गरजेचं आहे. नॉट ऑल मेन, कारण की सर्वांनाच देवानी ती सेवा करण्याकरिता नियुक्त केलेलं नाही किंवा ते पद सर्वांनाच देण्यात आलेलं नाही. आणि ज्या लोकांना परमेश्वराने ते पद किंवा ती जिम्मेदारी देण्यात आलेली आहे त्या व्यक्तीचं परिवर्तन, त्याला तारणाचा अनुभव असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला शिकायला भेटतं की जो सेवा करू इच्छितो त्याची मंडळीतील साक्ष, समाजातील साक्ष, कौटुंबिक साक्ष हे वचनाला धरून असणं गरजेचं आहे. कोणी पण मीटिंग मध्ये गेला, डोक्यावर हात ठेवला आणि धाडकन पाठीवर पडला आणि दुसऱ्या दिवशी पाळक बनला. नवीन करारामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत नव्हत्या. तर आपल्याला शिकायला भेटतं की जे तरुण सेवक आहेत, ज्यांना आकांक्षा आहे, अध्यक्षपणाचे काम करण्याची आकांक्षा आहे, ते अगोदर जे आहेत, जे सिनियर पास्टर्स ज्यांना आपण वडील म्हणतो, त्यांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात येतं. त्यांचं जीवन, त्यांचं नैतिक जीवन, त्यांच्या तारणाची साक्ष, सिद्धांत ते फॉलो करत आहे का, ह्या सर्व गोष्टींचं निरीक्षण केल्यानंतर मग वडील जे आहेत, वडील त्यांना नियुक्त करतात. तर मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. पण कोणाला अजून यावर अजून एक प्रश्न त्याच्यावर देतोय, म्हणजे अजून पुढे तुम्ही आम्हाला अजून शिकू शकतो आणि बोलू शकतो त्याच्यावरती. कदाचित खूप लोक आपल्याला स्वतःला पास्टर बोलतात आणि जे त्यांच्या मंडळी पण ते विश्वासू मंडळी करून आहे, त्यांच्या दोघांचं सौभाग्यता काय आहे? जो पास्टर खरं पास्टर नाही, खरं पाळक नाही, त्याला पाळकी काय आहे ते समजून येत नाही आणि तो आपल्या स्वतःला पास्टर नाही तर अपॉस्टल नाही तर प्रॉफिट असं काहीतरी बोलतो आणि त्यांची मंडळी पण समजून येत नाही का पाळक शब्द हे कोणासाठी दिला गेलाय आणि कशासाठी दिला गेलाय आणि कोण पाळक होऊ शकतो, अपॉस्टल आहे का नाही, हे सगळं दोघांची सौभाग्यता काय आहे, म्हणजे पाळकाची सौभाग्यता आणि मंडळीची सौभाग्यता काय आहे समजण्यासाठी. सहभागिता म्हणत आहे तुम्ही? हा, सहभागिता काय म्हणजे समजण्यासाठी तो खरं पाळक आहे का नाही, तो बोलतोय अपॉस्टल आहे करून. बरोबर, तो खरा पाळक आहे की नाही किंवा खरा प्रेषित तर नाहीच, याचा अभ्यास आपल्याला बायबल मधून स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं. आणि तो खरा पाळक नाही किंवा खरा प्रेषित नाही हे इथे आपल्याला प्रगटीकरण अध्याय 2 मध्ये शिकायला भेटतं की जी इफिसितलची मंडळी होती त्यांच्यामध्ये पण बरेचसे खोटे लोक पुढारी म्हणून जे आहे ते शिरले होते. परंतु प्रगटीकरण 2 मध्ये इथे आपल्याला अध्याय 2 मध्ये एक वचन आहे, वचन 2 मध्ये
तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. मंडळी जी आहे असे खोटे पाळक आणि खोटे प्रेषित जे आहे त्यांना बिलकुल जागा देत नाही. अगदी पहिल्या शतकामधून पण आपल्याला शिकायला भेटत आहे की हे जे लांडगे जे आहे ते मेंढराच्या रूपात आलेले होते, परंतु इथलच्या मंडळींनी त्यांना हाकलून लावलेले आहे. त्यांना सहन झाले नाही. ते जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून येले. मंडळीने तो खरा पाळक आहे का, तो खरा प्रेषित आहे का, परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला प्रगटीकरण अध्याय 2 मधून शिकायला भेटत आहे. नुसतं तो गोड गोड बोलतो किंवा त्याचं बोलणं मृदू आहे, पर्सनॅलिटी कॅरिस्मॅटिक, खूप सुंदर पर्सनॅलिटी आहे किंवा त्याच्याजवळ भरपूर डिग्र्या आहेत, केवळ एवढंच शक्य नाही किंवा त्याच्या मागे खूप मोठी गर्दी आहे, केवळ एवढंच पुरेसं नाहीये पाळक किंवा प्रेषित साठी. प्रेषित तर नाहीच आहे, पण मी त्या पहिल्या शतकातील कॉन्टेक्स्ट मध्ये प्रेषित हा शब्द वापरत आहे. परंतु पाळक सुद्धा असला तरी देवाच्या सुशिक्षणाला धरून, पवित्र शास्त्राला धरून शिकविणारा तो पाहिजे, उलगडात्मक उपदेश देणारा तो पाहिजे. त्याचं नैतिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, त्याच प्रकारे त्याला प्रभूकडून परिवर्तनाचा अनुभव असणं गरजेचं आहे. पाळक साहेब, पास्टर मंगेश, असंच अजून जे तुम्ही बोलत आहे त्याच्यावरती प्रश्नाचे प्रश्न मला येत आहेत. अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. खूप सारे पाळक आहेत ते आपल्याला पाळक बोलतात आणि ते कदाचित रविवारी कधी बायबल स्टडी घेत असेल, ते आपलं अध्ययन करत नाही बायबलचा, म्हणजे स्टडी करत नाही आणि येतात आणि काय बोलायचं आहे ते बोलून जातात आणि असं बोलतात की एकदम म्हणजे स्टडी करून आले, शिकून आलेत आणि बायबलचं अध्ययन केलंय आणि बायबल हिस्टॉरिकल, ग्रामॅटिकल, ऑथरल इंटेंट वगैरे ते काय, ते काहीच माहित नाही. तर त्यांना आम्ही पाळक बोलू शकतो आणि ते आम्हाला बोलत असेल तर आम्ही कसं भय मानावे त्याच्यामध्ये? ओके, यामध्ये मी उत्तेजन देऊ इच्छितो. सर्व जे पाळक वर्ग आहेत, जे अभ्यास करत आहेत, त्यांना मी प्रभूमध्ये धन्यवाद देतो. आणि जे अशा प्रकारचे मेथड्स वापरतात, रविवारी जाऊन डोळे बंद करतात आणि असं बायबल उघडतात आणि असं बोट ठेवतात आणि इथूनच सुरू करू आता, अशा प्रकारचे गावामध्ये आणि बऱ्याच खेड्यांमध्ये अशी पद्धत चालू आहे. आणि मग ते वचन वाचायचं आणि मग त्याच्यामध्ये जे आहे आपल्या घरातली स्टोरी, पूर्ण सप्ताहभर काय काय झालं, कोंबडी कशी मेली, बकरी कशी मेली, काय ते सर्व त्यामध्ये ते घालणार, कुटुंबाचं पूर्ण स्टोरी सांगणार आणि मग शेवटी आशीर्वाद देऊन घरी जाणार. तर बायबलमध्ये पाळक जो आहे किंवा जो पौल आहे तो तिमोथेला म्हणत आहे की तुझी प्रगती, वचनामधील प्रगती सर्वांना दिसून येऊ दे, अभ्यासाकडे लक्ष दे, शिक्षणाकडे लक्ष दे. शहरामध्ये पण आहे ही परिस्थिती, शहरामध्ये पण आहे, जे बोट ठेवून, डोळे बंद करून बोट ठेवून उपदेश देतात. पण पौल तिमोथेला म्हणत आहे की तुझी प्रगती सर्वांना दिसू दे, अभ्यासाकडे लक्ष दे, बायबल वाचनाकडे लक्ष दे. आणि दुसरे तिमोथी अध्याय 2 आणि वचन 15 मध्ये सांगत आहे की तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा आहास. नुसतं वाक्य चातुर्य नाही, केवळ वाक्य चातुर्य नाही, तर पौल सांगत आहे 2:15 मध्ये की तू सत्याचे वचन नीट सांगणारा. पहा या ठिकाणी सत्याचे वचन नीट सांगणारा म्हणजे जसं काही एक टेलर चांगला सूट शिवण्याकरिता ते कापड नीट कापतोय किंवा एक मिस्त्री सरळ भिंत बांधण्याकरिता ते त्याचं जे काही प्रमाण आहे ते लावून ती सरळ भिंत बांधतोय, किंवा जो सुतार चांगलं फर्निचर तयार करण्यासाठी करवतीने ते लाकूड बरोबर कापतो, त्या प्रकारचा शब्द इथे वापरलेला आहे की तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम कर, असा स्वतःला सादर कर. हे करण्यास होईल तितके कर.
परिश्रम कर, वचनामध्ये परिश्रम कर. तर कोण आहेत ते लोक जे देवाच्या पसंतीस उतरलेले कामकरी आहे, जे देवाच्या वचनाला आदर देतात, सत्याचे वचन नीट सांगणारे आहे, अशा लोकांचा देव सुद्धा आदर करतो आणि ते देवाच्या पसंतीस उतरलेले कामकरी आहेत. म्हणजे तुम्ही बोलत आहे का खाली पॅन्ट, चांगलं शर्ट आणि चांगला पॅन्ट घालून आणि सकाळी संडे रविवारी संध्याकाळी रविवारी हा, कलिशामध्ये येऊन खाली कुठला वचन घ्यायचं आणि ते वचन काय बोलायचं काही समजत नाही, पण बाहेरचीच हा. गोष्ट ते पवित्र शास्त्रामध्ये आणून पवित्र शास्त्राला कसं काय बोलणार ते लोक, ते खरं पाळत नाही, ते तुम्ही बोलत आहे, बरोबर आहे? हा, आता ते जे कपडे किंवा तुमच्या चर्चची साईज किंवा डेकोरेशन, हे सर्व गोष्टी जे आहेत लोकांना मोहित करतात. आणि कधी कधी इन्फ्रास्ट्रक्चर, इमारत असणं, कपडे घालणं हे चुकीचं पण नाही आहे, पण त्याच्या म्हणजे चांगले कपडे, सूट बूट घालणे, माईक, हे सिस्टीम वगैरे असणं चुकीचं नाहीये. पण त्याच्यापेक्षा अधिक जे महत्वाचं आहे ते आहे सत्य वचन, सुशिक्षण, साऊंड डॉक्टरिन्स त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या मंडळीमध्ये जर 1000 लोक असतील, परंतु ते विश्वासामध्ये ते मजबूत नसतील, तर ती वीक, एक प्रकारची दुर्बळ अशी मंडळी आहे. पण तुमच्या मंडळीमध्ये जर केवळ 10 लोक आहे आणि ते सुशिक्षणामध्ये जर स्ट्रॉंग आहे, तर ते देवाच्या दृष्टीने ते अत्यंत प्रबळ अशी मंडळी आहे. ओके, धन्यवाद पास्टर. अजून कोण इकडे पाळक आहेत का, त्यांना प्रश्न आहेत आणि प्रश्न विचारायचा आहे? आपले पाळक कोण? पास्टर कौशल, काहीतरी तुमच्याकडे पण प्रश्न असेल तर एकाच प्रश्न विचारण्यात, प्रार्थनासाठी जाण्या पहिले आपण सगळ्यांचे प्रश्न घेऊया. प्रश्न नसेल तर प्रार्थनासाठी आपण जाऊ शकतो. पण ब्रदर रोशन, एनी क्वेश्चन फॉर पास्टर मंगेश? No questions as such. I agree to whatever Pastor Mangesh just said. ओके, Just एक दो बात ऐड करना चाहूंगा. हाँ. Like जो सवाल आपने रेज किया कि कोई भी पासबान बन सकता है या नहीं, तो in addition to whatever Pastor Mangesh said, पासबान कलीसिया के लिए गिफ्ट होता है. He is a gift to the church and everyone, और जिसको भी परमेश्वर एक पासबान के लिए बुलाते हैं, उसे एक बहुत ही अद्भुत गिफ्ट देते हैं. द गिफ्ट ऑफ स्टडीइंग एंड अंडरस्टैंडिंग एंड बीइंग एबल टू एक्सप्लेन गॉड्स वर्ड. वचनों को पढ़ना, समझना और दूसरों को समझाने की क्षमता देते हैं वो. और ये सबको नहीं मिलता, हर पुरुष को नहीं मिलता. राइट. तो अगर आपको इच्छा है पासबान बनने की, ये बहुत अच्छी बात है. लेकिन अगर आपको क्षमता नहीं है वो चीज करने की, तो आप नहीं बन सकते. और क्योंकि ये कलीसिया के लिए गिफ्ट है, कलीसिया डिसाइड करेगी कि क्या आपको परमेश्वर ने वो भेंट दी है कि आप मुझे समझा सको. तो आप चाहो तो 2-3 बार प्रचार कर सकते हो, लेकिन आपके लोग आके बोलेंगे भाई हमको नहीं समझ रहा, हमको नहीं लगता कि आप इसके लिए तैयार हो या आपको इसके लिए बुलाया गया है. सो ये कोई सब्जेक्टिव चीज नहीं है, बहुत ऑब्जेक्टिव है. मतलब परमेश्वर के लोग ही रिकग्नाइज करेंगे. जैसे पवित्र वचन के जो 66 बुक्स है, ये परमेश्वर ने ये भी कलीसिया ने रिकग्नाइज किया है कि ये है पवित्र वचन. ऐसा नहीं है कि इनी मीनी माइनी वो करेंगे, ये है ये नहीं, ये है ये नहीं, ऐसे नहीं. जो परमेश्वर के आत्मा ने उन्हें अगुवाई की थी कि आप रिकग्नाइज करो, उन्हें खुद नहीं ठाना कि ये परमेश्वर का वचन है. तो वैसे ही कलीसिया में भी, और ये मैं अपने पर्सनल एक्सपीरियंस से भी बोल रहा हूँ, राइट. कई लोगों को शुरुआत में सवाल उठते हैं कि क्या मैं सेवकाई के लिए बुलाया गया हूँ या नहीं गया हूँ. आपको अगर सिखाना है तो एक बार कोशिश कीजिए. अगर अच्छे विश्वासी आकर बोलते हैं कि ये मेरे लिए आशीष का कारण बना, आपने जो वचन समझाया वो मुझे समझा, जैसा वचन में लिखा है वैसे का वैसे ही आपने समझाया, और मेरे पाप को आपने सामने लाया, मुझे परमेश्वर का अनुग्रह उनके वचनों में दिखा, तब आपको एक बात मिलती है कि हाँ, शायद परमेश्वर मुझे पासबान बनने के लिए बुला रहे हैं. एंड देन जैसे
बाकी हम्म भी बहुत सारी चीजें हैं जो पास्टर मंगेश ने कहा कि क्वालिफिकेशन होने चाहिए एंड और बाकी जो कुछ भी है, सो आई थिंक ये सब एक साथ प्ले करता है, स्पेशली कि आपकी कलीसिया की सहमति है, आपकी कलीसिया रिकॉग्नाइज कर रही है कि आपके पास वो भेंट है। एक्चुअली ब्रदर रोशन जो आप बोल रहे हैं, पास्टर मंगेश और ब्रदर रोशन ने जो अभी हमको बताया, क्या एक डर एक पालक के जीवन में, एक पास्टर के जीवन में एक डर वो रहना चाहिए कि वो पवित्र शास्त्र को ले रहा है। वो पवित्र शास्त्र परमेश्वर का वचन है और उसमें वो अगर खुद तैयार नहीं हो रहा है, वो अपनी तैयारी नहीं कर रहा है, वो पढ़ाई नहीं कर रहा है। जैसे कि अभी मुझे एक प्रश्न आया कि अगर पास्टर एक्सजेटिकल और एक्सप्लोरेटरी प्रीचिंग नहीं करता है तो वो पास्टर क्या कर रहा है, चलेगा क्या? तो बहुत सारी चीजें हैं जो सिर्फ गाना गा के गाना गाना, जैसे पास्टर ने कहा कि कपड़े पहनना बुरी बात नहीं, अच्छे कपड़े पहनना बुरी बात नहीं, अच्छा कलीसिया रहना बुरी बात नहीं है, लेकिन अगर शब्द ही वो वचनों के अनुसार नहीं है और वो वचन ही एक दूसरे वचनों को इंटरप्रेट नहीं करता है, अनुवाद नहीं कर रहा है, तो फिर बहुत वो कठिन है वो पालक के लिए और वो कलीसिया के लिए भी। जो कलीसिया में लोग आए वो अंत में ये लेके जाएंगे कि पास्टर आप कितने अच्छे हो, पास्टर आपकी आवाज कितनी अच्छी थी, पास्टर आपका भाषण बहुत अच्छा था, लेकिन आपने जैसा कहा क्या उन्होंने यही नहीं कहा कि पास्टर हमें वचन समझ में आया, धन्यवाद जो वचन आपने दिया हमें, और वो वचन हमारी जिंदगी को बदलता है। तो मेरे ख्याल से आपने जो कहा और पास्टर मंगेश ने जो हमें कहा, क्या वचन हमें तैयार, पास्टर एक पालक वचनों में तैयार करके अपना तैयारी करके, मेरे ख्याल से मुझे पता नहीं, यहाँ पे पास्टर विनीत भी है, पास्टर नीलेश भी है, बहुत सारे पालक हैं। उनको मेरे ख्याल से मेरा नीलेश सर जो है उनको 6 घंटा लगता है, वो कहते हैं 6 घंटा लगता है उनको प्रीचिंग तैयार करने के लिए। मेरा भाई इमैनुअल, उसको 1 दिन लगते हैं, मुझे 2 दिन लगते हैं अगर संडे का प्रीच करना है तो बहुत सारे पालक है जो बाइबल के अंदर इतनी रीति से घुस जाते हैं, स्क्रिप्चर इंटरप्रिटेशन ऑफ स्क्रिप्चर देखने के लिए, एक्सिजिटिकल देखने के लिए, एक्सपोजिशन देखने के लिए। तो उनको वो डर रहना चाहिए, वो कलीसिया को डर रहना चाहिए कि वो क्या कहना चाहते हैं करके। यहाँ पे एक और एक प्रश्न है मेरे ख्याल से, पण खोटे सेवकाचा माग, ऍक्च्युली यू कॅन रीड ओके पास्टर मंगेश. येस, पण खोट्या सेवकांच्या माग लोक जात आहेत ते कसं? ओके, उत्तर देऊ शकता तुम्ही? पीपल आर गोइंग or people are following the false servants, false pastor. We have Pastor Vinith here, then Pastor Nilesh also here. They can give their insight over this. हो प्रियांनो, महत्वाचा प्रश्न आहे. कारण काही लोकांना वाटतं की मग जर का देवाचा आशीर्वाद नाही त्यांच्यावर, मग ते एवढे लोक मागे जाणार नाही त्यांच्या. पण तुम्हाला माहित आहे की 2 टिमोथी आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 4थ्या अध्यायामध्ये पाऊल म्हणतोय की शेवटच्या दिवशी काय लिहिलेलं आहे की अनेक लोक जे आहेत सत्यापासून बहकतील आणि कान खाजवणारे असे प्रचारक जे आहेत ते शोधतील. आणि अजून एक गोष्ट आहे प्रियांनो की बायबलमध्ये 2 जे खोटे शिक्षण आहे त्याच्यावर वारंवार जे आहे लक्ष दिलेलं आहे बायबलमध्ये. एक म्हणजे लिगलिझम, म्हणजे कायदा कानून जे आहे. ख्रिस्त ठीक आहे, चांगलं आहे, पण ख्रिस्ताला अजून आपण आपल्या नियमशास्त्र, सण, वार आणि आपलं कर्मकांड जे आहे ते करून नाही का अजून आपलं स्थान जे आहे देवासमोर सुखरूप बनवायचं. आणि ख्रिस्त व इतर कर्म, क्रिया, विधी जे आहे त्याद्वारे आपण आपली जागा जी आहे देवासमोर मजबूत करायची. ह्याला लिगलिझम म्हणतात, कट्टरपणा. थँक्यू. आणि दुसऱ्या बाजूने बायबल, 2 पेत्र व यहुदाचं पुस्तक ह्यामध्ये अँटिनोमिनिझम, म्हणजे काय आता देवाचा जो नैतिक नियम जो आहे तो काही लागूच होत नाही आपल्याला. कृपा जी आहे ती आपण अशीच गृहीत द्यायची, किंवा कृपा जी आहे ती जी आहे असंच चालते म्हणून आपण पापातच राहायचं.
तर हे दोन जे आहेत खोटे शिक्षण फारच मोहक आहेत. आणि आज जर का तुम्ही येस थँक्यू पास्टर कौशल स्वैरपणा लॉलेसनेस तर आज जगामध्ये प्रियांनो नॉट जस्ट ख्रिस्ती बोंधू शिक्षक पण जर का इस्लामकडे तुम्ही पाहिलं 5 कडेकोट नियम आहेत ते पाळत पाळत शेवटपर्यंत त्यांना समजणार नाही आश्वासन मिळणार नाही पण काय आहे की काही बाबती ज्या आहेत त्या माझ्या हातात दिल्यात देवाने आणि ते मी साध्य करायला पाहिजे मग देव मला स्वीकारल हे जे आहे ते फार मोहक ठरतं फारच आकर्षक ठरतं प्रियानो आणि ह्यामुळं फक्त आपल्या ह्याच्यामध्ये नाही पण सर्व जे खोटे धर्म आहेत तिथं जे आहे हे आपल्यामध्ये काहीतरी सोपून दिलेलं आहे आपण काहीतरी सिद्ध करून दाखवू शकतो आपण काहीतरी त्याच्यातलं श्रेय घेऊ शकतो हे फारच आकर्षक आहे आपल्या ज्या आदामी स्वभावाला आपला जो आदामी स्वगौरवी आणि स्ववर निर्भर राहणारा जो स्वभाव आहे त्याला फार आकर्षक वाटतं ते आणि म्हणून प्रियांनो तुम्ही बघा की काही काही सुवार्तेच्या गोष्टी आहेत पण भरपूर तुम्ही स्वप्न पाहिलं तर अजून किती छान तुम्ही दुसरा अनुभव घेतला तर अजून किती छान तर मग हे काय आहे की हो ख्रिस्ताबद्दल आम्ही थोडं शिकलो पण आता बघा आम्हाला हे मिळत आहे आम्हाला ते पाहायला मिळत आहे आम्ही हे करत आहोत आमच्या इकडे एवढे जण पडतात आमच्या इकडे एवढं हे सगळं होतं तर ते आपल्या देहाला पोषक किंवा देहाला उत्तेजन आणि हे करणाऱ्या गोष्टी आहेत प्रियांनो पास्टर विनीत आता कदाचित आता जे प्रश्न विचारला गेला का सगळे लोक हे खोटे पास्टर पाळक लोकांच्या पाठीमागे का पळत आले म्हणजे खाली खोटे पाळक आहेत का त्याच्यामध्ये जी कलिशा आहे जे कलिशामध्ये लोक येतात आपल्या स्वतःला जे विश्वासू बोलतात त्यांचा पण काय उद्देश आहे त्यांचा पण काय शिकवण आहे आणि त्यांना कितीतरी शिकायचं आहे का ते ओळखण्यासाठी समजण्यासाठी का पाळक खरं बोलत आहे का खोटा बोलत आहे तर त्यांनी पण किती आपल्या स्वतःला ते पवित्र शास्त्रामध्ये शिकवण देण्यासाठी बरोबर ते जरा जबाबदार आहेत बरोबर ते पास्टर निलेश नाही तर तुम्ही दोघं कोणीतरी उत्तर देऊ शकता कारण पाळकच नाही पाळकच खोटं नाही पण जे स्वतः जे आपल्या स्वतःला विश्वासू बोलतात त्यांची पण सौभाग्यता आहे याच्यामध्ये ओळखण्यासाठी आणि समजण्यासाठी आणि पाठीमागे चालण्यासाठी होय कधी कधी काय होतं की गलतीच्या मंडळीसारखं भुरळ पडते पण त्यामध्ये खरे जे विश्वासणारे आहेत ते सततच त्या खोट्या शिक्षणामाग आणि खोट्या जीवनशैली माग जात राहणार नाही कारण देवाचं बीज त्यांच्यामध्ये आहे देव त्यांना पुन्हा एकदा माग वळवणार कोणत्याही परिस्थितीतून पण हेही खरं आहे की जसं आता दैहिक अपेक्षा असतील तर मग दैहिक पुढारी ते नेमतील आणि जर का माझ्या सगळ्या नाही का भरभराट ऐशो आराम आणि मला जसा हवा आहे देव तसा मला हवा असेल तर मग माझं दैवताकडे नेणारा तसा मग मी पुढारी किंवा जो शिक्षक आहे तो त्याच्या माग लागल व त्याला उत्तेजन देईल कानाची खाज जिरवणार आहे पास्टर निलेश पण जरा इकडे एक प्रश्न आहे पास्टर निलेश साठी पण पास्टर निलेश जसं तिमतीला पौलुस जसं आपला विश्वासामध्ये पुत्र करून बोलतो जसं आम्हाला पास्टर मंगेशने आता सांगितलं तर पाळकच एक स्वतः चर्च चालवण्यासाठी आहे का त्याच्यामध्ये अजून दुसऱ्यांना ओळखणं पाळक समजणं आणि डिकनशिप वगैरे त्याच्याबद्दल काहीतरी तुम्ही बोलणार का ठीक आहे पण पहिल्यांदा मला थोडीशी टिप्पणी देऊ द्या जे खोटं शिक्षण किंवा पाखंडी शिक्षणाविषयी जो विषय चालला होता त्याच्यामध्ये थोडीशी ऍड करायचं होतं मला की बरेच असे खोटे शिक्षण देणारे किंवा पाखंडी जे आपण खोटे भविष्यवक्ते वगैरे म्हणतो त्यांना बऱ्याच वेळा माहित नसतं की ते खोटे आहेत पाखंडी आहेत भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये तसं बघायला गेलं तर 4750 पेक्षा जास्त कल्ट ख्रिस्ती डिनॉमिनेशन मध्ये आहेत आपल्याला काय काय लोकांना म्हणजे कल्ट आहेत आपल्याला फक्त रोमन कॅथलिक प्रोटेस्टंट मग प्रोटेस्टंट मध्ये
बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटेकॉस्टल, कॅरिस्मॅटिक्स, इव्हॅन्जेलिकल, CSI, CNI, सदर्न बॅप्टिस्ट, नॉर्दर्न बॅप्टिस्ट, ब्रदरन फेलोशिप, भक्त सिंग फेलोशिप, असे आहेत. काय ओके. माझं ज्यावेळेस ज्या विषयावर चर्चा होती त्यावेळेस मला आठवतं की यहोवाच्या साक्षीदाराच्या एका वडिलांबरोबर बोलताना, म्हणजे जे पास्टर होते त्यांच्याबरोबर बोलताना त्यांनी मला तेच वचन दिलं होतं. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मी खोटा आणि पाखंडी होतो, आणि माझ्या दृष्टिकोनातून ते खोटे आणि पाखंडी होते. आणि ते त्यांच्या चर्चला सांगत होते की हे असे जे लोक आहेत खोटे आणि पाखंडी, म्हणजे मला उद्देशून बोलत होते ते की ते जे खोटे आणि पाखंडी आहेत यांच्यापासून तुम्ही सावध राहा. अच्छा. काय आणि मी माझ्या मंडळीला सांगत होतो की अशा खोट्या आणि पाखंडी लोकांपासून सावध राहा. तर सांगण्याचा माझा हा उद्देश असा आहे की not everybody always think that they are false prophet or false apostles and teaching म्हणजे? false things. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की ते चुकीचं शिक्षण देत आहेत. ओके. चुकीचं शिक्षण देत आहेत हे माहिती नाहीये. कारण एक सर्वसाधारण विचार प्रणाली आपली अशी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की देवाच्या वचनातून मी बोलतोय, ठीक आहे. मग आपण काय म्हणतो, आपण एक कॅटेगरी निर्माण केलेली आहे की एक वेगळी एक नियम ठेवलेला आहे किंवा एक चौकट बांधलेली आहे, आणि त्या चौकटीच्या सीमेच्या पार केलं की आपण म्हणतो की हा पाखंडी आहे. काय उदाहरणार्थ जर तुम्ही दी सिलोन पेंटेकॉस्टल मध्ये गेलात तर सिलोन पेंटेकॉस्टल मध्ये सोनं घालायचं नाही किंवा पांढरेच कपडे घालायचे असा जो प्रकार आहे. आणि जर तुम्ही जास्त सोनं घातलं किंवा पांढरे कपडे नाही घातले तर मग लोक म्हणतात की नाही, हा पाखंडी, हा खोटा आहे. जर तो आमच्यासारखा आहे तरच तो खरा आहे, जर आमच्यासारखा नाही तर तो खोटा आहे. काय हा एक मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांना कळूनच येत नाही की ज्या खोट्याला खोटं म्हणतोय ते खोटं आहे का, आणि ज्या खऱ्याला खरं म्हणतोय ते खरंच आहे का, हा एक मुद्दा आहे. काय तर हा जो मेन पॉइंट होता की बऱ्याच लोकांना नाही माहित पडत की ते पाखंडी आहेत किंवा खोटे आहेत. काय मी काही लोकांना सांगतो की या लोकांपासून वाचून राहा किंवा स्वतःचा बचाव हे खोटे असू शकतात. काय हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, आणि याच्यावर आपण जसं पुढे जाऊ तसं जास्त विचार करायची गरज आहे. कदाचित पास्टर आपण इकडेच हेच पहिला तिमोथीस आणि पहिला दुसऱ्या अध्यायामध्ये जास्त करून राहून आणि त्याच विचारामध्ये राहूया. कारण ब्रदर अमोल त्यांचे पण प्रश्न आहेत काहीतरी, आणि त्यांचा हे लास्ट प्रश्न घेऊया कारण टाइम पण जात आहे जास्त. त्यांचे लास्ट प्रश्न 3-4 प्रश्न आहेत त्यांचे, ते इन्क्लूड करून तुम्ही उत्तर दिलं तर खूप छान होईल. त्यांना पण समजून येईल का ते का निवडलं, का नाही निवडलं. कोणते प्रश्न? कारण मी मोबाईल नाही बघू शकत आहे कुठं तिथं. ओके. परमेश्वराने मरियाला का निवडलं, अभिशिबाला का नाही निवडलं? हे प्रश्न जे आहेत ऍक्च्युली जे आता आपली जे साधारण जी बायबल स्टडी झाली आता, हे प्रश्नाचे म्हणजे बायबल स्टडीचे बाहेर आहे आता कदाचित. का याला का नाही निवडलं, त्याला का नाही निवडलं. पण पास्टर मंगेश म्यूट करा, अनम्यूट करा. येस. इतर काही प्रश्न असतील पाळकीय पत्रांच्या व्यतिरिक्त तुम्ही पाठवू शकता आम्हाला. आम्ही एक पॉडकास्ट सुद्धा सुरू केलेला आहे, सुभक्तीचे रहस्य हे पॉडकास्ट. तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या प्रश्नांचे जे आहे उत्तर त्या ठिकाणी देण्यात येईल, किंवा वैयक्तिक रीतीने तुम्ही आम्हाला पाठवा. विशेष करून ह्या ठिकाणी जो अभ्यास दिला जातो त्या विषयाला धरूनच आपण प्रश्न घेण्याचा
घेतोय आपण आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. पास्टर निलेश यांनी जे सांगितलं त्यावर अजून मी मत मांडू इच्छितो की ग्रामीण भाग आहे, अगदी दऱ्याखोऱ्यामध्ये सुवार्ता पोहोचत आहे आणि तिथपर्यंत सेमिनरी लेवलचं जे आहे ते शिक्षण जात नाही. आणि आपण इकडे मस्त गावामध्ये सिटीमध्ये बसून हो. लगेच आपण काय करतो, आपल्या माग मोठी मोठी काय लायब्ररी आहे, जवळ सेमिनरी आहे, आपल्या स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे. ह्या सर्व गोष्टी आता आपल्याला पण भेटलेल्या आहेत आणि हळूहळू ग्रॅज्युअली जे आहे आपण सत्यापर्यंत आलो. एकाच दिवशी आपण रिफॉर्म नाही झालो. हे सुद्धा आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्या वेळेस त्या लोकांना त्यांच्या चुका बायबल मधून दाखविल्या जातात किंवा त्यांचे जे जे व्यवहार आहेत जे काही प्रकार ते मंडळीमध्ये करतात किंवा जे सिद्धांत आहेत ते शास्त्राला धरून नाहीत असं ज्या वेळेस त्यांना दाखवलं जातं आणि ते त्याच्याकडे मग पाठ दाखवितात आणि त्या असत्यामध्येच ते पुढे आणि पुढे जातात, तर त्या ठिकाणी नक्कीच खूप मोठा प्रश्न आहे. पण लोकांपर्यंत शिक्षण गेलेलं नाही, खेड्यापर्यंत कोणी जात नाही, गावापर्यंत कोणाची जायची तयारी नाही आहे. आणि बऱ्याच वेळेस आपण त्या जजच्या सीटवर बसून डायरेक्ट ये अमका वो फलाना और दॅट इज द एंड असं करून टाकतो. पण ती जिम्मेदारी आपल्यावर पण आहे आणि म्हणून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. पास्टर मंगेश, असं ते आता जे होतं, जे प्रश्न होतो कोणाला निवडलं आणि कोणाला नाही निवडलं आणि कशासाठी निवडलं, पण हे निवडणारा आहे कोण आणि कशासाठी निवडतोय तो आणि कधी निवडतोय आणि काय कार्य आहे ते निवडण्यासाठी, हे कोण म्हणजे बोलू शकतो का? आता ते बायबलमध्ये लिहिलं गेलंय का याला कशाला निवडलं, त्याला कशाला निवडलं, याला कशाला नाही निवडलं. हा, तर रोमकरासपत्र अध्याय 9 जर त्यांनी वाचला तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांचे सर्व जे प्रश्न आहेत ते त्यांना त्या प्रश्नाचं जे आहे उत्तर त्यांना त्या ठिकाणी नक्कीच भेटेल की निवडणारा देव आहे, सार्वभौम इच्छेने देव निवडतो. निवड नेहमी जगाच्या उत्पत्तीपूर्वी होते की धावपळ करणाऱ्यावर, आमच्या धार्मिक चरित्रावर किंवा आमच्या काही केल्याने देव निवडतो अशातली बाब नाही. रोमकरासपत्र अध्याय 9 आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवित. तर ही ब्रदर अमोल कदाचित आता सध्या रोमकरासपत्र त्याचा 9वा अध्याय आपण वाचून घेऊया आणि नंतर परत आम्ही पुढच्या दिवशी भेटू आपण, तर त्या प्रश्नाचं उत्तर परत बघूया आणि नंतर पुढच्या बायबल अध्यायांमध्ये जाऊया. प्रश्न निलेश, would you like to summarize the whole chapter 1 and 2 verse and म्हणजे पूर्ण सारांश अध्याय 1 आणि वचन 1-2 वचनचा ते पास्टर मंगेशनी जे आम्हाला शिकवलं ते त्याचा सारांश देऊन आमच्यासाठी प्रार्थना करणार का? आणि कोणाची इकडे प्रार्थना रिक्वेस्ट आहे का? कोणासाठी प्रार्थना करायचं आहे आणि रिक्वेस्ट त्याची कलिशासाठी या त्या पास्टर बाळकासाठी? Brother Reagan has been diagnosed with jaundice. Okay. So later anyone else? कोण अजून आहेत का त्यांच्यासाठी प्रार्थना या त्यांची कलिशासाठी प्रार्थना या काय प्रार्थनाचा विषय त्यांच्याकडे? अल्फा चर्चसाठी बोला बोला. अल्फा बायबल चर्च या मंडळीसाठी प्रार्थना करा. बोला. तेच की अल्फा बायबल चर्चच्या मंडळीसाठी प्रार्थना करा. ओके ओके. सो वी हैव 2 रिक्वेस्ट. पहिला है ब्रदर रेगन को जॉइंडिस हुआ है, त्याच्यासाठी प्रार्थना करायचा. अल्फा बायबल चर्च त्याच्यासाठी प्रार्थना करायचा, पाळक आणि त्यांची मंडळीसाठी. आणि कोण आहेत का त्यांचा विषय आहे प्रार्थनासाठी? कारण हे एक आम्ही जे भेटत आहे इकडे झूम वरती सगळं पाळक संगती येत आहेत आणि बायबल अध्ययन करत आहे, पण आम्ही असा विचार केला तर आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना पण करूया, प्रार्थना विषय पण घेऊ. माहित आहे टाइम जास्त जात आहे, पण प्रार्थना करूनच जाऊया आपण. 2 प्रार्थनाचा विषय आहे. पास्टर निलेश, हँड ओव्हर टू यू.
प्रार्थना करायच्या अगोदर थोडा सारांश सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जे पहिले 2 वचनं आहेत. माझ्याकडे आता सध्या इथं इंग्लिश बायबल आहे आणि मी मराठी बायबल पण काढलेला आहे. देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आशा यांच्या आज्ञेने. जर तुम्ही या दोन्ही शब्दाचा जर रूपरेखा किंवा मूळ भाषा ग्रीक मधून डायग्राम काढला तर सर्वात मोठा क्रियापद तिथं जे दिलेलं आहे, ओके, बाय द कमांड ऑफ गॉड, ते सर्वात मोठं आहे. त्याच्यामध्ये तिथं स्क्रीनवर आहे आपल्याला, बाय द कमांड ऑफ गॉड, परमेश्वराच्या आज्ञेने. ओके, पॉल जो काय आहे ते परमेश्वराच्या आज्ञेने, तिमोथी जो आहे किंवा होणार आहे तो परमेश्वराच्या आज्ञेने. ओके, आणि इतर जे लोक तुमच्या आणि माझ्यासारखे आता होत आहेत ते सर्व परमेश्वराच्या आज्ञेने. परमेश्वराच्या आज्ञेमध्ये त्याचं पाचारण आलं, पाचारणाला लागूनच आचरण आलं, आचरणाला लागून आचारसंहिता पण आली. या 3 गोष्टी तिथं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फार उत्तम पद्धतीने ब्रदर मंगेशने तिथं आपल्या समोर उलगडात्मकरित्या तिथं सांगितलेलं आहे. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. मी प्रार्थना करतो. परमपवित्र अशा सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही मान, महिमा आणि गौरव देत आहोत आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी अल्फा बायबल चर्च साठी. तिथं जी मंडळी सेवेमध्ये आहे प्रभूजी, पास्टर कौशल प्रभूजी तिथं वरच्यावर देखभाल करत आहेत. ब्रदर नाथाजी, ब्रदर रवी, या दोघांना प्रभूजी तिथं ते ट्रेनिंग देत आहेत. प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये विशेष असं कार्य करावं. प्रभूजी त्यांच्या मंडळीमध्ये प्रभूजी ज्या समस्या आहेत तू जाणतोस, ती मंडळी तुझ्या वचनामध्ये वाढावी यासाठी आम्ही कागल मंडळीतील सर्व सभासदांना, सर्व प्रभूजी जे पुढारपण करणारे लोक आहेत त्या सर्वांना, त्यांच्या परिवारांना तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभूजी. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो की ह्या झूम मीटिंगद्वारे महाराष्ट्रातील प्रभूजी जे पालक वर्ग जॉईन झालेले आहेत आणि खरोखरच तुझ्या वचनाची ज्यांना आवड आहे आणि ते येऊन आपला वेळ तिथं देऊन प्रभूजी तुझं वचन ऐकत आहेत. तुझ्या वचनाच्या अनुसार त्यांच्या शंकेचं निरासन तू करत आहेस म्हणून तुझ्या आम्ही मनापासून उपकार मानतो. यासाठी प्रभूजी तू वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या लोकांचा, पास्टरांचा उपयोग करून घेत आहेस म्हणून तुझ्या आम्ही मनापासून उपकार मानतो. प्रभू, आज आम्हाला ही काळाची गरज आहे. तुझ्या वचनावर आधारित असं प्रभूजी आमचा विश्वास आणि मंडळी आणि सेवा असावी यासाठी प्रभूजी आम्ही या झूम मीटिंग मध्ये असलेल्या सर्व पालक वर्गांना तुझ्या पुन्हा एकदा हातामध्ये समर्पित करत आहोत. त्यांच्या जीवनातून, त्यांच्या प्रचारातून, त्यांच्या सुवार्तेतून आणि सेवेतून प्रभूजी तुझं गौरव व्हावं, ईश्वर केंद्रित आणि प्रभूजी तसंच ख्रिस्त केंद्रित आणि त्याच प्रकारे प्रभूजी परमेश्वराचं वचन केंद्रित अशी सेवा त्यांना करता यावी म्हणून प्रभूजी त्यांना तू बुद्धी ज्ञान तू पुरव प्रभूजी. रेगन जे मुंबईमध्ये आहेत प्रभूजी, माऊल या ठिकाणी, वाशीनाका या ठिकाणी प्रभूजी, त्यांच्यासाठी आम्ही मागतो. विशेष करून त्यांना जॉन्डिस झालेला आहे. तुझी इच्छा असल्यास प्रभूजी त्यांना तू ते नक्कीच तू आरोग्य देऊ कर प्रभूजी. ज्या प्रकारचे ते औषध वगैरे त्यावर घेत आहेत प्रभूजी, त्या औषधाने त्यांना फरक पडावा आणि ह्या आजारपणाच्या काळामध्ये तुझं गौरव, तुझं सामर्थ्य आणि तुझ्या चांगुलपणाची अनुभूती त्यांना व्हावी यासाठी मी विशेष करून प्रार्थना करतो. तू खरोखरच प्रभूजी तुझ्या नियोजनाने प्रभूजी आम्हाला एकत्र आणत आहेस, तुझ्या वचनाच्या समोर आम्हाला बसवत आहेस आणि तुझ्या वचनामध्ये लक्ष केंद्रित करण्यास तू आम्हाला पुन्हा एकदा प्रोत्साहित प्रवृत्त करत आहेस म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. ही वृत्ती कायमची आणि सदोतीत असावी यासाठी प्रभूजी आम्ही एक दुसऱ्यांना प्रोत्साहित आणि प्रेरित करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आमच्यामध्ये व्हावं, तुझं सामर्थ्य आम्हाला लाभावं आणि तुझ्या वचनाची गोडी आम्हाला लागावी यासाठी इथे बसलेल्या आणि जमलेल्या सर्व बांधवांना
तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतात. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आमेन. आमेन आमेन. आमेन. थँक यू व्हेरी मच. पुढच्या ट्यूसडेला पास्टर निलेश अध्याय 1 आणि 3 ते 7 पर्यंत घेणार आहेत. पास्टर मंगेश, हँड ओव्हर टू यू. मी तेच सांगणार होतो. ओके ओके. येस. आणि सगळे जे पालक नवीन जे आलेत आणि जे पहिले पण आलेले सर्वांना परत एकदा धन्यवाद जे आलेत ते. आणि दुसऱ्या पालकांना पण सांगा ते पण येऊन इकडं प्रश्न व बायबलचं अध्ययन ते पण घेऊ शकतो आमच्यामध्ये. आणि धन्यवाद सगळ्यांचा. येस. आणि हे जे सेशन होत आहेत हे रेकॉर्डिंग केल्या जात आहे आणि S3 म्हणजे शेफर्ड्स शार्पनिंग शेफर्ड्स ह्या नावाचं एक YouTube चॅनल आहे, तर त्याची लिंक पण आम्ही तुम्हाला पाठवू किंवा तुम्ही स्वतः जाऊ शकता त्याच्यावर. धन्यवाद. तिथे धन्यवाद तुम्ही पास्टर प्रश्न पण पाठवू शकता. मला वाटतं प्रश्न शंकेचं किंवा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, शंकेचं निरासन करण्यासाठी वेळ कमी पडतोय. काय काय वेळेस विषयाच्या बाहेर प्रश्न असतात पण ते महत्वाचे असतात पालकांसाठी. तर कोणताही प्रश्न चुकून जाऊ नये किंवा सुटून जाऊ नये आपल्याकडून, ते आपण विशेष काळजी घेऊया. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. इथं नाही तर जसं पास्टर मंगेशने सांगितलं, पॉडकास्ट मध्ये म्हणा किंवा युट्यूबवर तुम्ही कॉमेंट मध्ये जरी प्रश्न टाकला तरी त्याचं तिथं तुम्हाला उत्तर नक्कीच पुरवण्यात येईल. पण प्रत्येक कोणताही प्रश्न असू दे बायबल आधारित, त्यावर चर्चा करून त्या शंकेचं निरासन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र रिफॉर्मर्सच्या वतीनं नक्कीच तिथं होईल. धन्यवाद. धन्यवाद पास्टर निलेश. तेच बोलत होतो, कारण पुढच्या आठवड्यात तुमचा बायबल अध्ययन आहे आणि जे प्रश्न असेल ते तुमच्या 3 ते 7 पर्यंत जे त्याच्यामध्ये अध्ययन देणार आहे त्याच्यामधले प्रश्न असले तर खूप छान असेल. आणि दुसरे प्रश्न पण खूप महत्वाचे आहेत आणि ते आम्हाला समयावर आम्ही ते पण घेऊ शकतो. तर धन्यवाद सगळं पालकांना परत एकदा. आणि पुढच्या आठवड्यात परत 11 वाजता भेटूया. So thank you Pastor Vineet, thank you Pastor Kaushal, thank you everybody. Thank you brother Danny. Thank you. Thank you all. Thanks. Bye bye. See you.